थँक्यू सो मच मित्रांनो. चला मित्रांनो, आज एक अतिशय चांगला टॉपिक आज आपण पाहणार आहोत. करियर गायडन्स प्रोग्राम, ज्याला म्हटलं जातं की बडी सफलता के लिए सही करियर का चुनाव. हा सेशन पूर्णपणे आपण मराठीमध्ये घेणार आहोत. ज्याप्रमाणे दर मंगळवार आणि दर शुक्रवार आपण कंटिन्युअसली मराठी सेशन सुरू केलेले आहेत. कंटिन्युअसली आपण ज्याला म्हणतो आपण एव्हरी वीक 2 प्रोग्राम मराठीमध्ये स्टार्ट झालेले आहेत आणि 2 प्रोग्राम आपले ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये राहतात. हा देखील टॉपिक ऍक्च्युली आपला ऍडव्हान्स ट्रेनिंगच्या पेड प्रोग्राम मधला टॉपिक आहे मित्रांनो. परंतु अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये ही चर्चा होणं फार महत्वाचं आहे. आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही नंतर आहे. अगोदर प्रत्येक व्यक्तीला महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे करिअर. हो का नाही? करिअर गायडन्स ज्याला म्हटलं जातं, एक चांगलं करिअर सफलता के लिए सही करिअर का चुनाव म्हटलं जातं. एक योग्य करिअर कसं निवडता येईल आणि काही अशा गोष्टी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे की तुम्हाला नक्की अशी जाणीव होईल सर, की सर हा प्रोग्राम मी जर एक 25 वर्षापूर्वी ऐकला असता, ज्यांचं वय आता 50 असेल 55 असेल, त्यांना 100% आज खात्री होईल की सर हा सेम ट्रेनिंग प्रोग्राम जर मी 25 वर्षापूर्वी ऐकला असता तर माझ्या आयुष्याची 25 वर्ष वाचली असते. मी खूप वेगवेगळी कामं करत राहिलो, परंतु मला नेमकं हे नॉलेज भेटलंच नाही. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम होणार आहे मित्रांनो. माझी एकच विनंती असते, प्रत्येक प्रोग्राम मध्ये हा वर्कशॉप पद्धतीने प्रोग्राम व्हावा याकरता इंटरॅक्टिव्ह सेशन राहील. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा. कोणताही प्रश्न विचारला तर इमिजिएटली आन्सर करा. इवन अगदी एनर्जी जी दिसते तुमची, ती एनर्जी मला तुमची जाणवेल. ती कुठे जाणवेल? फक्त आणि फक्त चॅट बॉक्स मध्ये. त्यामुळे सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये राहायचंय. पहिल्यांदा सर्वांनी येस येस चॅट बॉक्स मध्ये येऊन तुम्ही गुड मॉर्निंग एव्ही लिहू शकता. एकदा पहिल्यांदा एव्ही लिहा. गुड मॉर्निंग बरेचसे लोक लिहिले. माया करपे मॅडम, मनोहर गोरटकर, राणी शेलार मॅडम, विलास कड, पंढरीनाथ काशीजी, सागर सगनेजी, वेलकम. विजय पंजीकर, उमेश नाईक सर फ्रॉम औरंगाबाद मधून जॉईन झाले, श्रीराम सगने सर. व्हेरी गुड व्हेरी गुड, बहुत जबरदस्त. मित्रांनो, तुम्ही सगळेजण एक्साइटेड असालच की हा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी. कारण हा जो टॉपिक आज मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे, हा एक अतिशय वेगळा टॉपिक आहे मित्रांनो. ज्याला म्हणतो आपण, आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला त्या पद्धतीचं नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या प्रोग्रामला एक व्हॅल्यू एडिशन तुम्ही नाव देऊ शकता. व्हॅल्यू एडिशनल ट्रेनिंग प्रोग्राम, व्हॅल्यू एडिशनल ट्रेनिंग वर्कशॉप. मला सांगायला नक्की आनंद होतोय की लोणावळा सारख्या ठिकाणी मी या प्रोग्रामसाठी 37,000 पेड केले होते. मनी ब्ल्यू प्रिंट प्रोग्राम. ओ माय गॉड, लिहू शकता सगळेजण येस. आणि तो कंटेंट मी तुमच्यापर्यंत आज एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐका, एंड पर्यंत ऐका. पूर्णपणे हा प्रोग्राम तुम्हाला तुमच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी मदत करणारा ठरणार आहे. कारण तुम्हाला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतंय, बरीचशी लोक एक औषध जिंदगी जगतात. जन्माला आले, काहीतरी काम केलं आणि कधी ना कधीतरी मृत्यू होणार आहे. त्यावेळेला आपण पश्चाताप करण्यापेक्षा आजच चांगले निर्णय घेऊन राजा के माफिक जीवन जगायचं मित्रांनो. आणि लिव्ह लाईफ ॲज अ किंग साइज. ओनली फ्यू ऑफ अस गेट रिच. मग असं कोणतं कारण आहे की ज्याच्यामुळे काही ठराविकच लोक एक अशी जिंदगी जगतायत की जे करिअर मध्ये, ज्याला म्हणतो आपण हेल्दी करिअर आहे, आणि त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीची सुद्धा चिंता राहत नाहीये. परंतु बरीचशी लोक, आज मी माझी नोकरी आहे, मला वेळ नाहीये, मला स्वतःचं दुकान उघडायचं आहे, मला शॉप ओपन करायचं आहे, सकाळी 10 वाजता शॉप ओपन करायचं आहे, अशा वेळेला बरीचशी लोक अनेक कारण देऊन आहेत त्याच त्यांच्या चाकोरीबद्ध लाईफमध्ये राहतात. आणि ज्या दिवशी काम थांबतं त्या दिवशी पूर्णपणे इन्कम शून्य होऊन जातो. लक्षात येत आहे? याच्यामुळं तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय, तुम्हाला साधारण जिंदगी जगायचंय का असाधारण जिंदगी जगायचंय? लवकर लिहा. ऑर्डिनरी लाईफ जगायची का एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगायची? लवकर लिहायचंय. ऑर्डिनरी लाईफ की एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ? तुम्ही लिहायचं एक्स्ट्रा, फक्त एक्स्ट्रा शब्द टाकायचा. येस, व्हेरी गुड. विलास कडजी पटकन लिहितायत. उमेश नाईक सर लिहितात एक्स्ट्रा जगायचं. येस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि डायरेक्ट सेलिंग बद्दल बोलायचं झालं तर ही जी इंडस्ट्री आहे मित्रांनो, एका साधारण व्यक्तीला असाधारण व्यक्तिमत्व बनवणारी ताकद आहे फ्रेंड्स. एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर बनायचं आहे तर जे काम करत आहात, ज्या पद्धतीचं काम आता करत आहात, ज्या पद्धतीची जॉब, नोकरी, प्रोफेशन, व्यवसाय करत आहात, छोटं दुकान जरी असेल तर ते करता करता एक्स्ट्रा वर्क आणि एक्स्ट्रा एफोर्ट स्टार्ट करायचे. तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याची ताकद ही इंडस्ट्री निर्माण करून देणार आहे. जे काम करतात त्याच्यासोबत एक्स्ट्रा. एक्स्ट्रा शब्द यासाठी लिहायला सांगितलाय, या शब्दामध्येच खूप मोठी ताकद आहे की तुम्हाला काय करायचंय. जर असाधारण बनायचं असेल तर थोडं एक्स्ट्रा वर्क करावं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचं असेल तर एक्स्ट्रा वर्क करणं फार इम्पॉर्टंट आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. क्लॅप करूया सगळेजण, क्लॅप करूया. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. फंटास्टिक. फंटास्टिक. बरीच लोक माझी नोकरी, माझी नोकरी, माझा जॉब, माझा जॉब, माझा व्यवसाय. पण रियालिटी बघूयात आज आपण भरपूर चांगल्या पद्धतीने, की अक्षरशः चांगली चांगली नोकरी म्हणता म्हणता पूर्णपणे धारातीर्थी झालेले आहेत लोक. हो का नाही सांगा पटकन. कोरोना टाइम मध्ये पण तुम्ही अनुभव पाहिलाच असेल. आणि मग आता देखील एआय आलेलं आहे. एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही आता पोस्टर पाहताय माझे, विदिन अ 1 मिनिट एक प्रॉम्प्ट दिला की पोस्टर तयार होतोय फ्रेंड्स. पूर्वी आम्हाला हा पोस्टर बनवण्यासाठी मोठमोठ्या डिझायनर लोकांकडे, डीटीपी वाल्या लोकांकडे 3-3, 4-4 तास बसून राहावं लागायचं. इतक्या लोकांचे जॉब, इतक्या लोकांचे वर्क पूर्णपणे झिरो केलेत. कुणी? आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. तुम्ही ऐकलं असेल टीसीएस ग्रुपमध्ये आता मध्ये एक न्यूज होती, हिंजवडीमध्ये 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. कपात. 12,000 कर्मचाऱ्यांना, ज्यांची सॅलरी 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या पुढे मॅनेजर उभे राहतात आणि डायरेक्टर तिथले म्हणतात की उद्यापासून तुमची आम्हाला गरज नाही. आमच्या व्यवसायाला, आमच्या ऑर्गनायझेशनला तुमची आवश्यकता नाहीये. कारण तुम्ही जे काम करत होता याच्यात काहीच नाविन्यपूर्ण नाही. ते एक रिपीटेटेड वर्क होतं. ते वर्क आता ऑलरेडी सिस्टम करायला लागलेली आहे. ओ माय गॉड. याच्यामुळे ना प्रत्येक जण जी माझी नोकरी म्हणतोय ना, ती टेम्पररी आहे. लिहा सर्वांनी, लिहा टेम्पररी. कोणताही जॉब जर करत असाल आणि तुम्ही त्या फक्त जॉबला 100% देत असाल, नक्की द्या. मी म्हणत नाही जॉबच्या मी विरुद्ध पण जाणार नाहीये. परंतु जर नोकरीच फक्त विचार करत असाल तर टेम्पररी इन्कम लिहा. सर्वांनी लिहा टेम्पररी इन्कम. बऱ्याचशा लोकांना वाटतं परमनंट जॉब आहे सर. परमनंट जॉबचा अर्थ काय हो? टेम्पररी इन्कम आहे तो. तो कधी ना कधीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस एक डेट ठरलेली आहे तुमची आणि तुम्हाला ऑलरेडी ती माहिती पण असते की तुम्हाला कधी रिझाईन होणार आहात. ती ज्या दिवशी तुमची रिझाईन होणार त्या दिवशी तुम्हाला एक श्रीफळ, नारळ आणि एक फुलगच्छ देऊन, गळ्यामध्ये हार घालून तुम्हाला तुमची पाठवणूक होते घरी रिटर्न. कारण का? तुमचं एज झालेलं आहे आणि रिटायर्ड झालेलं आहे. सेवा निवृत्ती झालेली आहे. त्या दिवसापासून इन्कम बंद होऊन जाते. हो का नाही? मी याला खऱ्या अर्थाने जॉबला ना एक ट्रॅप शब्द वापरतो. हां, कधी-कधी तुम्ही सुरुवातीला थोडंसं सांभाळण्यासाठी जॉब करा. परंतु आयुष्यभर नोकरीसारख्या ट्रॅपमध्ये अडकून राहू नका. पिंजरा. कारण कोणीतरी तुमचा वापर करून तो मोठा करोडपती बनतोय आणि ज्या दिवशी तुमची क्षमता संपते, तुम्हाला काम करण्याची एनर्जी राहत नाही, त्यावेळेला तुम्हाला घरी पाठवतात रिटायर्ड म्हणून आणि त्या दिवशी मात्र पुन्हा पुढच्या मुलांच्या इन्कमवरती डिपेंड राहावं लागतं. हो का नाही सांगा पटकन? येस, येस, येस. फास्ट बोलायचंय. लवकर, लवकर. व्हेरी गुड. व्यवसाय, जॉब अशा अनेक गोष्टींसाठी आता हा पाठीमागं एआयचा खूप मोठा विळखा आलेला आहे. पाहताय तुम्ही स्क्रीनवरती? खूप सुंदर पिक्चर आहे मित्रांनो. हा विळखा समजून घ्या. हा विळखा एवढ्या मोठ्या स्वरूपात आहे, की अचानकपणे माझी नोकरी रिझाइन, लगेच टर्मिनेट, लगेच घरी पाठवलं जातंय. इव्हन माझा व्यवसाय आणि आजूबाजूला असे काही कॉम्पिटिशन चालू झालेले आहेत, की त्या व्यवसायामध्ये सुद्धा सुरुवातीला एक्स-रे मशीन चालायच्या, झेरॉक्स मशीन चालायच्या, प्रिंटर चालायचे, डिजिटल मार्केट चालायचं. पण आता त्याही गोष्टी सगळ्या तुमचं एक साधंसं साधं सॉफ्टवेअर करायला लागलेलं आहे मित्रांनो. सिंपल प्रॉम्प्टमध्ये अनेक कामं होणार आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला बघायला भेटेल कितीतरी लोकांना नोकरी व्यवसायामधून पूर्णपणे एक वेगळा मार्ग शोधण्याची आवश्यकता लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीला हा विळखा लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे आत्ताच जागे व्हा. एक अनुभव तुम्ही सर्वांनी ऑलरेडी घेतलाय तो कोरोना महामारीमध्ये. आपला सर्वांचा अनुभव आहेच कोरोना महामारीमध्ये. अचानकपणे सर्वांचे जॉब गेले, अचानकपणे सर्वांच्या नोकऱ्या गेल्या. बऱ्याचशा मोठ्या इंडस्ट्रीज धारातीर्थी झाल्या. मोठमोठ्या इंडस्ट्री, करोडो रुपयांच्या इंडस्ट्रीज, 100-100 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले होते. परंतु शटडाउन, कंप्लीट लॉकडाऊन, काम बंद. बऱ्याच लोकांची पूर्णपणे कामामध्ये कपात करण्यात आली. भारी संख्या, खूप मोठ्या संख्येमध्ये नोकर कपात झाली. मोठ्या-मोठ्या व्यवसायांचं खूप मोठं नुकसान झालं. आणि त्या सिच्युएशनमध्ये काही लोकांना अर्ध्या पगारावरती काम करावं लागलं आणि त्यावेळेला आपल्याला नक्कीच जाणीव झाली होती, की काही ना काहीतरी एक स्टार्टअप करायला हवा होता आपण. छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायला पाहिजे होता. अदरवाईज इन्कम सोर्स. शब्द लिहा. अदरवाईज इन्कम सोर्स. आज आपण जी चर्चा करणार आहोत, करियर गायडन्स म्हणजे काय? तर एक असा इन्कम सोर्स, की जो तुमच्या म्हातारपणाची लाठी बनेल, काठी बनेल, आधार बनेल आणि तुमच्या नंतर तुमच्या पुढच्या पिढीची सुद्धा काळजी घ्यायला तो तयार असेल. वॉव! लिहा. फंटास्टिक लिहा. किती सुंदर वाक्य सांगितलं बघा. असा इन्कम सोर्स, की जो तुमचा म्हातारपणाचा आधार आणि काठी बनेल किंवा लाठी बनेल, जी तुमच्यासाठी सपोर्ट सिस्टम असेल आणि तुमच्या नंतर तुमच्या पुढच्या पिढीचा तो एक मोठा आधार असेल तो. वॉव! जबरदस्त. फंटास्टिक. म्हणून एक स्टार्टअप करणं फार गरजेचं आहे. एक सही करियर के लिए म्हणजे बडी सफलता के लिए सही करियर. एक मोठी सफलता जर विचार करत असाल, मोठा इन्कमचा विचार करत असाल, येणाऱ्या भविष्यामध्ये मिलेनियर, करोडपती होण्याचा विचार माइंडमध्ये येत असेल,
तर तुम्हाला आजचं प्रेझेंटेशन खूप काळजीपूर्वक ऐकायचंय फ्रेंड्स. तयार आहात सगळ्यांनी? एक जरा लिहा खूप बरं, सगळ्यांनी अटेन्शन मध्ये लिहा. रेडी सर, रेडी आहे सर. येस, रेडी लिहा किंवा एक्साइटेड लिहा. आणि TTE लिहायचं, टिल द एंड. टिल द एंड म्हणजे मी टिल द एंड हा सेशन सर पूर्णपणे ऐकणार आहे. होय मित्रांनो, अशी गोष्ट तुमच्यापर्यंत असा विचार करा की एक ट्रेनर तुम्हाला इझिली अवेलेबल झालेले बिकॉज ऑफ द या इंडस्ट्रीमुळे. या इंडस्ट्रीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट जर काय असेल ना, तर त्या एज्युकेशन. लिहून घ्या सर्वांनी. एज्युकेशन, नॉलेज, ट्रेनिंग, या ठिकाणी प्रशिक्षण हे दिलं जातं आपल्याला. येस आर नो? टीटीई, व्हेरी गुड. नेमकं करिअर म्हणजे काय? बऱ्याचशा लोकांना करिअरचा अर्थ काय आहे, करिअर कशाला म्हटलं जातं? अनेक लोकांसाठी इंजिनियर एक करिअर आहे, शिक्षक एक करिअर आहे, वकील एक करिअर आहे, डॉक्टर एक करिअर आहे, ऍक्टर एक करिअर आहे, बँकर एक करिअर आहे, चार्टर्ड अकाउंटंट बनायचं एक करिअर आहे. करिअरची व्याख्या अनेक लोकांसाठी काही ना काहीतरी वेगळी आहे. आज एक सिंपलची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. करिअर म्हणजे असा सोर्स ऑफ इन्कम की जो मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचे 15, 20 किंवा 25 वर्ष शिक्षण, एज्युकेशन आणि प्रशिक्षण मध्ये खर्च करता आणि त्याच्यातून तुम्ही ज्यावेळी काही ना काहीतरी माध्यम निर्माण करता, तिथून तुमचा जो सोर्स ऑफ इन्कम तयार होतो त्याला म्हणूया आपण करिअर. किती वर्ष सर? कुणाची 25 वर्ष, कुणाची 27 वर्ष, कुणाची 17 वर्ष खर्च झालेले आहेत. येस आर नो? लवकर लिहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मिनिमम 20 इयर्स अबाव, 20 वर्षापेक्षा जास्त आपली वर्ष याच्यामध्ये जातात. पाहूयात आपण. एक चांगलं करिअर सुरू करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट द्यावा लागतो टाइम. सगळ्यात अगोदर तुम्ही ज्यावेळी पहिलीला जाता, त्याच्यानंतर पहिलीपासून मॅट्रिक, मॅट्रिक पासून ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर प्रोफेशनल. त्याच्यासाठी डॉक्टर बनायचं तुम्हाला 5 वर्ष पुन्हा MBBS करायचंय, डॉक्टर करायचं, ते पुढचा टाइम. याला काय म्हटलं जातं? तो सगळा टाइम तुमचा करिअर मध्ये मॅच केला जातो मित्रांनो. आता सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना म्हणता नाही तुला डॉक्टर बनायचंय, मुलगा म्हणतो आई मला डॉक्टर बनायचंय, आई मला लॉयर बनायचंय, आई मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचंय. म्हणजे हे करिअर तुमचं लहान वयामध्ये सुरू झालं मित्रांनो. समय, हा समय याची व्हॅल्यू जर तुम्ही पाहिली तर एखाद्याची 20 ते 25 वर्ष ऑलरेडी टाइम गेलेला आहे, जातोय. एवढा टाइम तुम्हाला द्यावाच लागतो. एफोर्ट, किती एफोर्ट द्यावा लागतो? तुम्हाला त्या वर्गामध्ये नंबर 1 राहायचंय, तुम्हाला 90% मार्क मिळवायचे आहेत, 18-18 तास अभ्यास करायचा आहे, उद्या जाऊन प्रोफेशनल करिअर करत असताना तिथल्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला नंबर 1 राहायचंय. आणि यासाठी जे एफोर्ट असतात ना, ते एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफोर्ट टाकावे लागतात. हो का नाही? पहिला तर टाइम द्यावा लागतो, नंतर एफोर्ट द्यावा लागतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक चांगलं करिअर निर्माण करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागतो. आणि आज जर आपण पाहिलं, आजची खरीच परिस्थिती, सिच्युएशन आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त जर खर्च कुठं होत असेल एका सामान्य कुटुंबातून, तर मुलांच्या शिक्षणावरती खर्च होत आहे. जर तुमचा मुलगा 10वीला असेल, आता 10वी नंतर 11वीला जाईल, 12वीला जाईल, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की त्याच्यासाठी मला 3 लाख, 4 लाख रुपये तयार करून ठेवले पाहिजेत. पटतंय मी बोलतोय ते? प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. एक डॉक्टर बनायचं असेल तर 50 लाख कमीत कमी डोनेशन खर्च करावा लागत आहे. कमीत कमी शब्द आहे. 50 लाख रुपये पहिले बाबा ठेव खर्च. त्याच्यानंतर पुढचं बघूयात. एवढी सिच्युएशन आता पाहतोय, आणि त्यानंतर देखील एवढा पैसा खर्च केल्यानंतर पुन्हा पाहतोय आपण करिअर सुरू होने के बाद भी पुन्हा तुम्हाला जर एखादं कोणतंही करिअर निवडलं असेल, तर तिथं देखील वेळ द्यावा लागतो. तिथे देखील एफोर्ट, तिथे देखील मेंटेनन्स, तिथे देखील रिस्क आहे, तिथे देखील स्ट्रेस आहे. आणि यामध्ये 3 फेज मध्ये राहतं करिअर. लिहून घ्या, सर्वांनी लिहा. 3 फेज. पहिला फेज सर्व्हायव्हल. म्हणजे काय? पहिल्या 2 वर्षामध्ये सुनिश्चित होणार की हा व्यक्ती तिथे त्या ठिकाणी टिकणार की नाही टिकणार. समजा बरेचसे डॉक्टर बनण्यासाठी प्रयत्न करतात, पण काही लोक 2 वर्ष मेहनत करतात, पण त्यांना म्हणावा असा रिझल्ट भेटत नाही. ते म्हणतात माझ्यासाठी हे करिअर नाही, मला दुसरं काहीतरी करायचं आहे, आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये जातात. मे बी कुठल्याही वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवास करतात. हो का नाही? एखादा कोणताही व्यक्ती घ्या, फायनान्शियल शिक्षण पूर्ण करतो आणि त्याला वाटतं की मी चार्टर्ड अकाउंटंट बनेन, पण नाही बनू शकत तर दुसरं काहीतरी. 2 वर्ष तो मेहनत करतो आणि यामध्ये ही स्पर्धा सुरू असते. दुसरा व्यक्ती तुमची पूर्णपणे काय म्हणतात तुम्हाला, ज्याला शब्द वापरतो आपण की लोगों को हराकर, दूसरे लोगों को हराकर कुछ लोगों को जीतना पड़ता है यहाँ पर. यही चल रहा है मार्केट में. हेच चालू आहे. कुणाला तरी हरवावं लागतं, कोणाला तरी मागे टाकावं लागतं आणि मग तुम्हाला जिंकावं लागतं. किती लोकांना बरोबर वाटतं? ॲग्रीला. येस. एक सिटी घ्या, एक गाव घ्या, एक तालुका घ्या, एखादं छोटंसं गाव घ्या. त्या गावामध्ये चांगला डॉक्टर बनायचं असेल तर बाकीच्या डॉक्टरांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्या डॉक्टरचं नाव आणि भरपूर उल्लेख चांगल्या पद्धतीने होतो. पण त्यावेळेला अनेक डॉक्टर लोकांचा व्यवसाय मात्र या ठिकाणी ठप्प करू शकतो तो. याला म्हणतो आपण काय, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हरवून तो पुढे जातो.
तरी सुद्धा 2 वर्षांनी. यामध्ये बरीचशी लोक धारातीर्थी पडतात मित्रांनो. जवळजवळ कितीतरी म्हणजे स्टार्टअप या ठिकाणी क्लोज होतात. त्यातून पुढे जे सरकतात ते डेव्हलपमेंट फेजमध्ये जातात. दुसरी फेज आहे डेव्हलपमेंट फेज. आणि डेव्हलपमेंट फेजमध्ये कमीत कमी 5 वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे काय हो? सर डेव्हलपमेंट फेज म्हणजे अगोदर तर तुम्ही टिकणार का नाही हे ठरलं होतं. सर्व्हायव्हल, जिवंत राहणार की नाही राहणार त्या करिअरमध्ये. आणि दुसरी फेज आली ती म्हणजे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट फेजचा अर्थ होतो, की या ठिकाणी तुम्हाला त्या सर्वांपेक्षा उत्कृष्ट बनायचं आहे. दॅट इज कॉल्ड तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये 100% वर्क करून, एफोर्ट करून सर्वांपेक्षा नंबर 1 बनायचं आहे. तुमच्या क्षेत्रातला नंबर 1 व्यक्ती बनायचा आहे. आज तुम्ही पहा चाइल्डसाठी डॉक्टर कोण आहे? तर 1-2 व्यक्तीचं नाव तुमच्या पटकन तोंडामध्ये येतं. हो का नाही सांगा बरं? तुमच्या भागामध्ये चाइल्ड स्पेशालिस्ट कोण आहे? लहान मुलांचा डॉक्टर, स्किनचा डॉक्टर. तुम्हाला लगेच नाव एखादं डोळ्यापुढे येतं. एक चांगल्यात चांगला लॉयर, तुम्हाला एक व्यक्ती नाव डोळ्यापुढे येतं. बरेचसं काय होतं अशा वेळेला, ते नाव निर्माण करण्यासाठी, ते सन्मान निर्माण करण्यासाठी, ती ओळख निर्माण करण्यासाठी 5 वर्ष डेव्हलपमेंट फेजमध्ये जातात. त्यांना तो त्या पद्धतीने वर्क करावा लागतो. त्या पिरियडमध्ये इथून इथल्या पिरियडमध्ये बरीचशी लोकं इंटर्नशिपमध्ये राहतात. म्हणजे कुठल्यातरी निष्णात व्यक्तीच्या हाताखाली थोडासा अभ्यास करत राहतात. इथं गेल्यावर स्वतःचं काम सुरू करतात तेव्हा स्वतःची ओळख निर्माण होते. यामध्ये पहिलीच तुमची ऑलरेडी 25 वर्ष गेलेत. नंतरची 27 वर्ष, पुढची 5 वर्ष आणि मग पुढच्या 5 वर्षामध्ये एक प्रॉस्पेरिटी मिळते. सर्व लोकांना मागे टाकत पुढे जातात आणि यातून देखील एक जोखीम आहे. ती म्हणजे काय? चालेल की नाही माहिती नाहीये. इन्कम प्रॉफिट होईल, लॉस होईल काही सांगू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा हा लावावाच लागतो. पैसे खर्च करावेच लागतात. एक छोट्यात छोटं ओपीडी जरी चालवायची म्हटलं तर रिसेप्शनला सॅलरी द्यायची. रिसेप्शन सॅलरी, त्याच्यानंतर तिथल्या लोकांचा जॉबचा पगार, त्यानंतर पूर्णपणे सेटअप, त्यानंतर जर एखादा मेडिकल डेंटिस्ट डॉक्टर असेल, तर डेंटिस्ट डॉक्टर 25-25, 30-30 लाख रुपयाच्या मशिनरी फिट कराव्या लागतात. याचा अर्थ सर्टिफिकेट मिळालं की डॉक्टर झालो असं नाही. लगेच डॉक्टर झालो की लगेच तुम्हाला इन्कम आला असं नाही. तर 25 ते 30 लाख रुपयाच्या पहिल्यांदा डेंटिस्टच्या मशीन फिट करा. आणि त्यानंतर ₹1 प्रॉफिट सुरू होतो. हे 25 ते 30 लाख मिळवायला कदाचित 2 वर्ष, 3 वर्ष पण जाऊ शकतात. हो का नाही सांगा बरं? यालाच म्हणतो आपण कधी-कधी प्रॉफिटही होऊ शकतो किंवा लॉसही होऊ शकतो. अनेक लोकं लॉसचा सुद्धा सामना करतात. कारण बिकॉज ऑफ द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन प्रमाणाबाहेर प्रचंड प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वाढत चालली. चला मित्रांनो, आपण जसं म्हटलं, की एक चांगलं करियर म्हणजे काय? आणि ते करियरचं नेमकं आपल्याला जे पाहायचं त्याला एनालिसिस करूया. आता एखादा व्यक्ती कोणताही जॉब करत असेल, जसं मगाशी म्हटलं कोणताही जॉब, नोकरी हा शब्द आहे तो टेम्पररी इन्कम लिहायचा आहे. काय लिहायला सांगितलं तुम्ही? टेम्पररी. या स्लाइडमध्ये तुमच्या लक्षात येईल का मी टेम्पररी शब्द बोललो होतो. रिॲलिटी आहे, बरोबर आहे. एखादा व्यवसाय करत असेल, तर तो देखील कधी ना कधीतरी थांबणार आहे आणि ज्या दिवशी त्यांनी त्याचा व्यवसाय स्टॉप केला, मी म्हणतो व्यवसाय असा असावा, की जिथं तुमच्यामुळे 100 लोकांना रोजगार प्राप्त होतोय. वॉवल्या! फंटास्टिक. याला रिअल बिझनेस म्हणू आपण. तुमच्यामुळं 100 लोकांना रोजगार उपलब्ध होतोय, त्याला आपण रिअल बिझनेस म्हणूया. बाकी मी दुकान उघडतो, सकाळी 9ला शॉप उघडतो आणि मी गल्ल्यावरती बसतो. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मी गल्ला सगळा चेक करतो आणि मी 9 वाजता पुन्हा रात्रीच्या शॉप बंद करतो. तुम्ही दुसरी नोकरी करत आहात. ही सुद्धा एक नोकरी आहे. ही सुद्धा एक नोकरी. याला कधीही बिझनेस हा शब्द येऊ शकत नाही. बिझनेस म्हणजे बिझी राहायचं नाही आपल्याला. बिझनेस म्हणजे असा इन्कम तयार करणे, की जिथं तुम्ही अगदी आरामात झोपलेले जरी असाल, तरी उत्पन्नाचा मार्ग मात्र अविरतपणे चालू असला पाहिजे. मग आपण पाहूया, कधी ना कधीतरी वय आपलं 65 वर्ष होणारच आहे. आपण आपल्या मुलांना आत्ताही शिकवतो, की तू डॉक्टर बन, तू लॉयर बन, तू इंजिनियर बन, तू बाबा नासामध्ये जा, सायंटिस्ट बन, अनेक गोष्टी सांगतो. बघा कुठलंही करिअर कधीही आपण त्याच्या सन्मानाच्या विरुद्ध जात नाही आहोत. पण त्याची रिॲलिटी पण पाहू आपण. कोणतीही गोष्ट असेल, त्याच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी जी एनालिसिस परिस्थिती आहे, याला काय म्हणतो आपण केव्हा ना केव्हा तरी आपलं आयुष्य म्हणजे आपलं वय, आपलं म्हातारपण येणार आहे. 65 वर्ष आयु, 65 वर्ष वय झाल्यानंतर आईची स्थिती काय असेल बरं? त्यावेळेला 65% लोकांचा हा सिनारिओ आहे ऑलरेडी आणि हा रिअल एक तुमच्या पुढे स्टॅटिस्टिक्स देतोय. ज्याला म्हणतो आपण सिद्धांत, की 65 वर्षाच्या वयामध्ये गेल्यानंतर 100 पैकी 65 टक्के लोक म्हणजे 100 पैकी 65 लोक फायनान्शियली ब्रोकन अँड डेड होतात. फायनान्शियली ब्रोकन. फायनान्शियली ब्रोकनचा अर्थ काय होतो? जोपर्यंत मी टाइम दिला, एफोर्ट दिला, टॅलेंट लावलं, वेळ दिला, तोपर्यंत इन्कम भेटला साहेब. पण ज्या दिवशी मी काम बंद केलं, मला घरी पाठवण्यात आलं, त्या दिवसापासून इन्कम बंद झाला. हो का नाही? हो का नाही सांगा बरं? येस ओर नो?
65% लोकांना. हा आकडा आता एवढा पुढे गेलाय की आता गव्हर्नमेंट सॅलरी मध्ये सुद्धा पेन्शन नाहीये. अनेक गव्हर्नमेंट कामगार लोकांना पेन्शन शब्द नाही वापरतायत. ही रियालिटी आता आपण एका बाजूने पाहत आहोत. हो का नाही सांगा पटकन. येस. 65% लोक फायनान्शियली डेड, फायनान्शियली ब्रोकन. त्याच्यानंतर 5% लोक डिपेंड ऑन देअर पेन्शन. 5% लोक, तोही आकडा कमी होत चाललाय. म्हणजे काय म्हणतात, मला पेन्शन आहे, मला काही टेन्शन नाही. काय पेन्शन आहे साहेब तुमची? पेन्शन तुमच्या पगाराच्या 30% असते फक्त. 25-30% पगाराच्या. म्हणजे समजा तुम्ही 50,000 रुपये जर इन्कम घेत असाल, किती? 50,000, त्याच्यात 30% म्हणजे 12 किंवा 13,000 रुपये पेन्शन. हो का नाही? येस, सांगा सांगा लवकर. बरोबर आहे. त्यातली अर्धी पेन्शन तुमची दवाखान्यामध्ये. ही रियालिटी आहे आता. म्हणजे ज्या पगारामध्ये आपलं आयुष्य आपण पूर्णपणे खर्ची करलं आणि ते खर्ची केलेल्या आयुष्यामध्ये ज्या पगारामध्ये घरखर्च भागत होता, म्हातारपण मात्र त्याच्या 25% वरती येतं. आणि लोक म्हणतात मला पेन्शन आहे, मला काही टेन्शन नाही. ते पेन्शनच मित्रांनो कधी-कधी लोकांना आजारांमध्ये भरपूर जातीये. 27% लोकांना तीही नाहीये. 27% लोकं डिपेंड ऑन द अदर्स. कोणावरती अवलंबून? तर माझा मुलगा आहे ना मग. माझा मुलगा आहे. त्या मुलासाठी मी चांगलं काहीतरी करतोय, त्याला मी काहीतरी बनवतोय, तर त्याच्या पूर्णपणे वरती अवलंबून राहतात. हो का नाही? अख्खं आयुष्य माझ्या मुलाला काहीतरी चांगलं करियर झालं पाहिजे, त्याला चांगली शाळा भेटली पाहिजे, त्याला चांगली युनिव्हर्सिटी भेटली पाहिजे, त्याला चांगलं प्रोफेशन भेटलं पाहिजे, त्याला चांगली जॉब सॅलरी भेटली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी हे बाबा, पप्पा, हे त्याचे वडील कंटिन्युअसली प्रत्येक ठिकाणी पैसे खर्च करत राहिले. कधी स्वतःच्या पैशाची विनिमय केला नाही, पैसा मॅनेज केला नाही, पैशाचा प्रॉपर तरीकेने संतुलन केलं नाही आणि लागेल तिथं पैसा देत गेले वडील आणि मग म्हातारपण आल्यावर हे वडील कोणावर अवलंबून सांगा बरं मग? मुलगा. येस ऑर नो? आणि सिच्युएशन आहे मित्रांनो, पैशामुळेच अनेक रिश्ते तुटलेले आहेत. किती लोकं बरोबर मानतायत सर. ज्या वेळेला एक घरामध्ये सूनबाई येते, त्या मुलाला पत्नी येते, दोनाचे चार हात होतात. मुलगा भला चांगला असेल, कदाचित सूनबाई पण चांगली असेल, आपण कोणालाच काही म्हणू शकत नाही. पण परिस्थिती अशी निर्माण होते, की तिथं मात्र पैसा हे महत्त्वाचं कारण बनतं. पैसा ही अशी अडचण बनते, की ज्याच्यामुळं परिवार तुटलेले आहेत. रिलेशन्स तुटलेले आहेत. आणि अशा वेळेला अनेक लोकांना शेवटी सांगतात वृद्धाश्रमाकडे जावं लागेल किंवा मग ते कुठल्यातरी दुसऱ्या ठिकाणी राहा. हो का नाही? "पप्पा उद्यापासून मी घर सोडत आहे. माझ्याच्यानी नाही होत." किती लोकं मानतात बरोबर आहे सर. येस. किंवा कधी-कधी वडीलच जे अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा देतात, म्हणतात असेल पोटकं लेकरू, परंतु शेवटी त्या आईला म्हणतात, की "चल उद्याच्या उद्या तुझी बॅग भर आणि आपण दुसरीकडे जाऊ राहिला." कशामुळे साहेब? बिकॉज ऑफ द मनी मॅटर. बरोबर आहे का सांगा? बरोबर आहे, बरोबर आहे सर. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 2% लोकं फायनान्शियली स्टेबल राहतात. वयाच्या 65 मध्ये किती टक्के लोकं स्टेबल आहेत? हा सिनारिओ आहे. 2% लोकं फायनान्शियली स्टेबल इन द एज ऑफ द 65 इयर्स. स्टेबलचा अर्थ काय? की दारामध्ये एखादी आलिशान गाडी आहे, टुमदार घर आहे, बँक बॅलन्स आहे आणि थोडीफार सुरक्षित इन्कम आहे. सुरक्षित काय ठेव आहे. ठेव म्हणू आपण त्याला. नॉट सोर्स ऑफ इन्कम. तो एक घरामध्ये किंवा त्यांचा बँकेमध्ये ठेवलेला थोडाफार पैसा आहे. याच्यावरती फायनान्शियली सिक्युअर्ड राहतात. किती टक्के लोकं आहे साहेब? 100 पैकी 2% लोकं आणि फक्त 1% लोकं रिअली वेल्दी. काय शब्द वापरलाय? वेल्थीचा अर्थ होतो त्यांच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन, पुढच्या अनेक पिढ्यांची चिंता त्यांनी संपवलेली आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या कॅटेगरीमध्ये तुमच्यापैकी किती लोकांना या कोणत्या कॅटेगरीमध्ये राहायला आवडेल आणि जायला आवडेल? तुम्हाला निर्णय आज घ्यायचा आहे. हे करियर गाईडन्स प्रोग्राम यासाठी आपण निश्चित केला आहे, की किती लोकं मानतायत ही गोष्ट. अगदी प्रामाणिकपणे प्रश्न ऐका, की 10 वर्षापूर्वी तुम्ही जे निर्णय घेतले होते, किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. त्या निर्णयाच्या अनुरूप तुम्ही आता तुमची जीवनशैली जगत आहात. हो का नाही सांगा फक्त? येस, हो का नाही? बरोबर सर, ॲग्री. याचा अर्थ काय? सर 10 वर्षापूर्वी निर्णय घेतला होता. मी पण निर्णय घेतला होता एक 15-20 वर्षापूर्वी आय-टी-आय करायचा आहे. इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड पाहिजे, इंडस्ट्रियल नॉलेज पाहिजे. चला आपण पुणे सोडू, सातारा सोडू, गाव सोडू, आय-टी-आयसाठी पुण्यामध्ये जाऊ. आय-टी-आय झाला, आता आपण कंपनी बघू, टेम्पररी जॉब. हे निर्णय असतात आपले. त्या वेळेला घेतलेले डिसिजन आणि 15 ते 10 वर्षापूर्वी जे निर्णय तुम्ही घेतले, त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचं आयुष्य आता जगत आहात. आज जे निर्णय तुम्ही घेणार आहात, ते तुमचे पुढचे 25 ते 30 वर्ष निश्चित करणार आहेत. वॉव! फंटास्टिक. मग तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायला आवडेल, जेव्हा तुम्ही या कॅटेगरीमध्ये जाल? लवकर सांगा. किती पर्सेंटेजमध्ये जायला आवडेल? लवकर लिहा, लवकर लिहा आणि फास्ट लिहा. सर किती लोकांना 65% राहायला आवडेल?
या कॅटेगरीमध्ये, किती लोकांना 5% मध्ये, किती लोकांना 27 मध्ये, किती लोकांना 2% मध्ये आणि किती लोकांना 1% व्हायचं आहे. लवकर लिहा चॅटबॉक्स मध्ये, मला पाहायला आवडेल. फास्ट लिहायचं. येस, मिनल मॅडम लिहितात 1%. क्या बात आहे सर. 35 काय लिहिले काय समजलं नाही मला दिग्विजय सर. 1% किती लोकांना जायला आवडेल. लगेच लिहायचंय मित्रांनो. हे जेव्हा लिहिता म्हणजे निर्णय घेता, कुठे जातो हा विचार? सबकॉन्शियस माइंड. तुमच्या अवचेतन मेंदूमध्ये, अवचेतन सबकॉन्शियस दिमागमध्ये हा विचार गेला पाहिजे की मी जन्माला आलोय तर वेल्दी बनण्यासाठी आलो, करोडपती होण्यासाठी आलो, एक नोकरी करून संपवण्यासाठी नाही आपलं आयुष्य. हो का नाही? म्हणून 1% रिअली वेल्दी होतात, करोडपती होतात. धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला ही लोकांना नाही चिंता पुढच्या 10 पिढ्यांची. त्यांनी एवढं चांगलं संपदा निर्माण केली आहे. आणि तशाच पद्धतीची ताकद तुम्ही देखील निर्माण करू शकता. एक साधारण व्यक्ती ती निर्माण करू शकतो. कशी आपण पाहूया. अधिकतम लोक क्यों अमीर नहीं बन पाते फिर? सर्वच लोकांना 1% जायचं, हा प्रश्न मी जर कॉमन एखाद्या मोठ्या वर्कशॉपमध्ये विचारला समोर लोकांना उभं करून, तर ते पण म्हटलं सर 1%, 1%, 1%. इथं सुद्धा पहा, सुमन मॅडम लिहित आहेत, सुषमा मॅडम लिहित आहेत, शंकरजी लिहित आहेत, रुपाली कड लिहित आहेत, कल्पना मॅडम लिहित आहेत, शिवकांताजी लिहित आहेत. सगळ्यांना 1% जायला आवडेल. मग का नाहीत बनत बरं 1%? त्याचं एक कारण आहे. आपला जो आजचा आणि पुढचा जो करिअर आय स्त्रोत आहे, हा तुमच्या आज जे तुम्ही इन्कम घेता ते तुमच्या करिअर आय स्त्रोत प्रमाणे. युअर वेल्थ इज डिपेंड ऑन युअर करिअर इन्कम सोर्स. याचा अर्थ तुमची जी इन्कम आणि वेल्थ आहे ना, ही डिपेंड आहे तुमच्या करिअर इन्कम सोर्सवरती. समजतं मी बोलतोय ते? जे तुम्ही निर्णय घेता त्याच्यातूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्याला एक शब्द वापरूया, सोर्स ऑफ इन्कम. लवकर लिहा. सोर्स ऑफ इन्कम. कोणत्या माध्यमातून इन्कम येतोय त्याला म्हणतात सोर्स. अगदी मराठीमध्ये आयचा स्त्रोत. कोणत्या माध्यमातून माझ्या घरामध्ये पैसा येतोय त्याला म्हणूया स्त्रोत. स्त्रोत. जर मी 8 तास काम केल्याने माझ्या घरामध्ये पैसा येतोय, व्हेरी गुड, पण तो एक स्त्रोत आहे, तो एक इन्कम आहे. तसंच कोणत्या माध्यमातून त्याला म्हणू आय स्त्रोत. आणि त्याला म्हणू आपण कोणते प्रकार आहेत बरं? अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण पटपट पाहूयात. 4 प्रकार फारसे करून सर्वात जास्त माहिती आहेत लोकांना आणि हेच कॉमन आहेत. सोर्स ऑफ इन्कम एक आहे नोकरीतून येणारा इन्कम. 8 तास जॉब केला, 8 तासाचा इन्कम. येस ऑर नो? सेल्फ एम्प्लॉईड, 12 तास ऑफिस चालू ठेवलं, 12 तास शॉप चालू ठेवलं, दुकान उघडं ठेवलं, 12 तासाचा सेल्फ एम्प्लॉईड, स्वयंरोजगार. नाव बघा, नोकरी म्हणजे रोजगार. शब्द पण छान आहे ना, रोजगार. जो रोजगार पडतो त्याला रोजगार. आणि स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्याच जागेमध्ये स्वयंगार, रोजगार, स्वयंरोजगार. हो का नाही? कामगार, काम करून गार. शेवटी काय करणार घरी आल्यावर? पैसे शिल्लक राहत नाहीत, स्वप्न पूर्ण होत नाहीत. आणि अशा वेळेला एका लिमिटेड इन्कम मध्ये कुणीतरी ठरवलंय तुमचा इन्कम आणि त्याप्रमाणेच आपल्याला आयुष्य जगायचं आहे, तर कामगार. बिझनेस, काही लोक बिझनेस करतात आणि बिझनेस मध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मगाशी सांगितलं ते वाक्य व्यवस्थित ऐका. 100 लोकांना कमीत कमी शब्द सांगितलाय. पुढे जाऊन 500 होतील, 1000 होतील, एवढ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारी लोक रिअल बिझनेसमॅन आहेत. तुम्ही तयार आहात असा बिझनेसमॅन बनायला? आणि त्यानंतर इन्व्हेस्टर्स म्हणजे पैशाने सुद्धा पैसा कमवतात, त्याला म्हणू आपण इन्व्हेस्टर्स. हे 4 कॅटेगरीमध्ये आहेत. आणि 4 कॅटेगरीमध्ये ज्यावेळी आपण पाहतो, तर तिथं असतो एका बाजूला ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसऱ्या बाजूला असतो पॅसिव्ह इन्कम. पण तो पुढे पाहूच. पण त्याच्या अगोदर एक महत्वाचा स्लाइड कंप्लीट करूयात. त्याला म्हणूया करिअर अनालिसिस क्वेश्चन्स. येस, विश्लेषण. कशाचं विश्लेषण? करिअरचं. काय आहे विश्लेषण? विश्लेषण असं आहे की ते जे तुम्ही आता इन्कमचे स्त्रोत तयार करत आहात, ते खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत का? जे तुमचे म्हातारपणचा आधार बनू शकतात का? ते करिअर स्त्रोत म्हणजे करिअर विश्लेषणचे प्रश्न आहेत. मग आता यामध्ये पहिला प्रश्न, आणि तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये प्रामाणिकपणे आन्सर करायचा आहे. फॉरगेट अबाउट द DXN, फॉरगेट अबाउट द डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आज तुम्ही मीटिंग ऐकताय, तुम्ही मनामध्ये हा प्रश्न निर्माण करायचा आहे, आपल्याला DXN माहित नाही, आपल्याला डायरेक्ट सेलिंग माहित नाही. परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर, जर माझ्याकडे डायरेक्ट सेलिंग नाहीये, माझ्याकडे DXN माहिती नाहीये, तर माझी अवस्था काय? या पद्धतीने तुम्हाला ही स्लाइड कंप्लीट करायचं आहे. रेडी लिहा, लवकर लिहा. रेडी, किती लोक रेडी लिहितात? फास्ट लिहा. चॅट बॉक्स भरलाच पाहिजे साहेब. मी पण सिरियस आहे, तुम्ही सिरियस व्हा. रेडी रेडी, व्हेरी गुड अनिल सर, व्हेरी गुड विलास सर जी, थैंक यू सो मच संगरत्ना जी. अगर आप, इफ यू स्टॉप वर्किंग टुडे, कॅन यू एबल टू लीड द सेम स्टँडर्ड ऑफ लाईफ? आज जे तुम्ही काम करता ते काम आजच्या आज तुम्ही तुरंत जर बंद केलं, तर तुम्ही सेम टू सेम जीवनशैली जगू शकता का? आणि त्याचंही उत्तर येस असेल तर किती वर्ष अजून? और अगर हाँ तो कब तक? इफ येस देन हाऊ लॉन्ग?
आज जे काम करतो ते जागेवरती बंद करा, डोळे बंद करा आणि विचार करा उद्या कामावर जायचं नाहीये, तर तुम्ही तुमची जीवनशैली आहे तशी जगू शकता का? आणि जर त्याचं उत्तर हा जगू शकतो सर, तर अजून किती वर्ष? तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नाही सर. आणि याचं उत्तर किती लोकांकडे नो आहे. लवकर लिहा. नो सर, नो, नो. फास्ट लिहा, फास्ट. ज्यांना लिहायचं अगदी दिल थांब के हृदयापासून प्रामाणिकपणे नो शब्द मोठ्या अक्षरात लिहा. नो. बरोबर सर. इफ यू स्टॉप वर्किंग टुडे, उद्याच्या उद्या माझा जॉब गेला तर इन्कम बंद होणार आहे साहेब. आणि ती सेम स्टँडर्ड लाईफस्टाईल मी जगू शकणार नाही. नो लिहायचं आहे. कारण आपल्याला सर्व नोचं उत्तर नंतर येस मध्ये आणायचं आहे. आर यू रिटायर्ड? येस. काय लिहिलं बघा. सॉरी. आर यू रिटायर्ड? व्हॉट इज सोर्स ऑफ युअर इन्कम? आफ्टर नॉट आर यू. आफ्टर यू रिटायर्ड व्हाट इज योर सोर्स ऑफ द इनकम? रिटायर्ड होने के बाद आपका आय का स्रोत क्या होगा? जेव्हा सेवानिवृत्त होणार आहात त्यानंतर तुमचा आयचा स्रोत सुरू असायला पाहिजे का बंद असायला पाहिजे? सांगा पटकन. जर असा विचार करा की मी रिटायर्ड झाल्यानंतर तुम्ही डीएक्सएन करत नाही आहात, पण मी रिटायर्ड झाल्यानंतर माझ्या घरामध्ये कंटिन्यू आयचा स्रोत चालू राहणार आहे, तर तुम्हाला डीएक्सएन करायची गरज नाहीये. सिंपल वाक्यात सांगतो मित्र. मी काही काम केलं नाही तरी देखील मला पैसे मिळणार आहेत. काहीच करत नाही मी, उद्याच्या उद्या माझी नोकरी रिझाईन करून येतो, जॉब बंद करतो, व्यवसायाला पूर्णपणे टाळा लावतो, माझा इन्कम चालूच राहणार आहे, तर मी हृदयापासून सांगतो डीएक्सएन खाण्यासाठी वापर करा, डीएक्सएन व्यवसाय करू नका. कारण तुमच्याकडे ऑलरेडी ती पर्याय आहेत. परंतु याचं उत्तर नो असेल आणि याचे उत्तर नो असेल की सर कधीही रिटायर्ड होणारच आहोत, रिटायर्ड नंतर इन्कमचा स्रोत जर बंद होणार असेल, किती लोकांना बंद होणार आहे? नो लिहा. नो. फास्ट लिहा. व्हॉट यू आर वर्किंग टुडे कॅन इट बी परमनंट? फास्ट लिहायचंय, फास्ट. नंतर आपण त्या सगळ्या नो ला येस मध्ये कन्वर्ट करूयात. क्या बात आहे. त्यालाच म्हणू आपण अनालिसिस. व्हेरी गुड. काय लिहिलं पहा. व्हॉट यू आर वर्किंग टुडे कॅन इट बी परमनंट? बरीचशी लोक शब्द बोलतात, सर परमनंट जॉब भेटला पाहिजे. आजही युथ पोरांना विचारून बघा. जो आज आता मुलगा जो आता कॉलेजला जातोय, प्रोफेशनल काय ना काहीतरी शिकत आहे, काय रे हो तुझी इच्छा आहे? एक परमनंट नोकरी भेटली पाहिजे. पण परमनंटचा अर्थ काय आहे? 60 वर्षापर्यंत? हो सर, 60-58 वर्षापर्यंत काम भेटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर नाही मिळालं तरी चालेल मग. त्याचा अर्थ काय? ट्रॅप आहे एक प्रकारचा. सो हे परमनंटचा अर्थ समजून घ्या अगोदर. हे खरंच परमनंट म्हणजे काय? परमनंटचा अर्थ तुम्ही नसताना देखील तुमच्या परिवाराला तो इन्कम येत राहणार. त्याला म्हणू आपण रिअल परमनंट. कायमस्वरूपी उत्पन्नाचा सोर्स. नीट समजून घ्या. कायमस्वरूपी उत्पन्नाचा सोर्स तयार करणे, स्रोत तयार करणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कायमस्वरूपी शब्द समजून घ्या. तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षापर्यंत नव्हे, कायमस्वरूपी तुमचा उत्पन्नाचा स्रोत आहे का? आणि त्यानंतर चौथा जो करियर अनालिसिस क्वेश्चन्स आहे आणि त्यामध्ये कॅन यू इन्क्रीज युअर इन्कम ऍज पर युअर डिमांड? क्या आप अपने जरूरत के अनुसार आप अपनी आय को बढ़ा सकते हैं? मतलब जी माझी आता गरज आहे. आता बघा ऍपल पोरगा जाताच आपला कॉलेज जायला लागलं की लगेच म्हणतो पप्पा ऍपल फोन घ्यायचा आहे. शाळेतली पोरं सुद्धा बोलतात मोठा झाल्यावर कुठली गाडी घेणार? मी ऑडी घेणार, मी BMW घेणार, मर्सिडीज घेणार, मी लॅम्बॉर्गिनी घेणार. काही काही गाड्यांची नावं आपल्याला माहिती नसतात. हो का नाही सांगा बरं? विचारून बघा कधी लहान पोरांची गंमत करायची. बाळा कुठली गाडी घेणार मोठी झाल्यावर? लॅम्बॉर्गिनी. त्याचं स्पेलिंग सांग. नाही, नाही, नाही. स्पेलिंग येत नाही साहेब. थार घेणार. हो, येस. म्हणजे प्रश्न काय आहे, की लाईफस्टाईल एवढी फास्ट आणि स्पेसमध्ये पुढे चालली आहे. जीवनशैली एवढी फास्ट पेस सुरू आता चालू आहे आणि आपली इन्कम त्या डीप स्पीडनी चालू आहे का? प्रश्न हा आहे, की तुमच्या डिमांड प्रमाणे, तुमच्या डिमांड अनुसार वाढत चालल्यात, गरजा वाढत चालल्यात, जरूरत वाढत चालल्यात, त्याप्रमाणे उत्पन्न त्या पटीने वाढत आहे का? आणि जर त्याचं उत्तर नाही असेल, तर नक्की विचार करायला पाहिजे. कॅन यू ट्रान्सफर युअर इन्कम सोर्स टू युअर किड्स? तुम्ही तुमची उत्पन्नाची सोर्स जशीच्या तशी मुलांच्या हस्तांतर करू शकता का? सांगा आता पटकन याचं उत्तर लवकर द्या. आणि ज्याचं उत्तर येस असेल विदाऊट डीएक्सएन, डीएक्सएन करत नाही आहात असं समजून हा प्रेझेंटेशन ऐकताय. हा नवीन लोकांसाठी खास प्रेझेंटेशन आहे. आज जे नवीन लोक आलेत त्यांनी आज निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो. आम्ही तुमच्या सोबत आहोत या सगळ्या प्रश्नांना येस मध्ये कन्वर्ट करून देण्यासाठी. वाव लिहा, फंटास्टिक. आणि प्रामाणिकपणे लिहा की तुम्ही तुमचा उत्पन्नाचा स्रोत जसाच्या तसा तुमच्या पुढच्या मुलाच्या नावावर ट्रान्सफर करू शकता का? आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल की सर हो, मला डीएक्सएन ची गरज नाही कारण माझा उत्पन्नाचा सोर्स मी जसाच्या तशा माझ्या पुढच्या मुलाला ट्रान्सफर करू शकतो, तर तुम्हाला खरोखर डीएक्सएन करण्याची गरज नाही. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुम्ही डीएक्सएन खात राहा.
कंझ्युम करा, बिकॉज हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेल्थ इज रिअल वेल्थ. खरी असेट तुमची हेल्थ आहे. मग खाण्यासाठी खात राहा. येस नो. पण जर याचं उत्तर खरं नो असेल ना, तर आपल्याला खरंच अधिकार नाही मित्रांनो आपल्याला डीएक्सएन नाही म्हणण्याचा. नवीन लोकांना बरं का, मला इंटरेस्ट नाही हा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. आपल्याला काहीतरी विचार करून या गोष्टीवरती आत्ताच आज निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे पुढची 25 वर्ष तुमची सुखी, समाधानी आणि निरोगी जाऊ शकतात. वॉव, फंटास्टिक. मी मगाशी एक शब्द बोललो होतो ना, की जर आज निर्णय घेतला तर पुढची 25 वर्ष त्याच्यावरती अवलंबून आहेत. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बरेचसे लोक आता पाहतात, ज्यावेळी मनी मनी हा पार्ट येतो, पैसा आणि इन्कम यामध्ये काय फरक आहे, डिफरंट अबाउट द व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मनी आणि इन्कम. बऱ्याचशा लोकांना वाटतं माझ्याकडे खूप पैसा असला म्हणजे माझ्याकडे चांगला इन्कम आहे. रॉंग. माझ्याकडे खूप पैसा असला म्हणजे माझ्याकडे खूप चांगला इन्कम आहे. दॅट इज नॉट गुड परफेक्ट. याचा अर्थ काय? तुमच्याकडे सपोज बँकेमध्ये एक 30 लाख रुपये डिपॉझिट आहे. किती रुपये डिपॉझिट आहे? 30 लाख रुपये बँकेमध्ये. नीट ऐका. तुमचं स्वतःचं घर आहे, तुमची गाडी आहे, काही ना काहीतरी ईएमआय तुम्ही पे करताय. परंतु हे 30 लाख हे तुम्हाला लखपती होण्याची गॅरंटी देत नाहीत, कारण ते 30 लाख कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने खर्च होणार आहे. हो का नाही? 1 करोड रुपये असणं म्हणजे करोडपती नव्हे. म्हणून ऑल द मनी इज नॉट युअर इन्कम. व्हॉट इज मग डिफरन्स काय याच्यामध्ये फॉर गेटिंग रिच? मनी आणि इन्कम मधला फरक काय? सर्व प्रकारचा पैसा हा इन्कमचा स्रोत नाही. सर्व प्रकारचा पैसा म्हणजे इन्कमचा स्रोत नाही. तुमच्याकडे पैसे असणं, आता तुमच्याकडे पैसे आहेत याचा अर्थ तुमच्याकडे इन्कमचा स्रोत आहे असं नाहीये. हो का नाही? त्या पैशाला योग्य रस्ता दाखवल्यानंतर जो निर्माण होतो तो इन्कमचा स्रोत आहे. फंटास्टिक. त्या पैशाला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं म्हणजे इन्कमचा स्रोत आहे. सिंपल आहे मित्रांनो. तुमच्याकडे समजा एक लाख रुपये आहेत आणि तुम्हाला त्याचे 3 लाख रुपये करायचे आहेत. काय काय करावं लागेल सांगा पटकन चॅट बॉक्समध्ये. तुमच्याकडे आहेत 1 लाख रुपये आणि तुम्हाला त्याचे 3 लाख रुपये करायचे आहेत. काय काय कराल तुम्ही? लवकर लिहा, लवकर लिहा, फास्ट लिहा. सर 1 लाख रुपये माझ्याकडे आहेत, मला त्याचे 3 लाख करायचे आहेत. काय काय पर्याय उपलब्ध आहेत तुमच्याकडे? एफडी, व्हेरी गुड. संगरत्न एफडी लिहितात. पॉलिसी, फंटास्टिक. आरडी, व्हेरी गुड. लिहा 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 लिहा. एफडी म्हणजे मी फिक्स डिपॉझिट करेल. आरडी काय केलं? थोडा पैसा आहे त्याला वाढवण्यासाठी केलेलं मेहनत, ज्याला काय म्हणतो आपण आरडी. व्हेरी गुड. काही लोक म्हणतात सर कशामध्ये टाकू? इन्शुरन्स मध्ये, शेअर मध्ये, शेअर विकत घेऊ. हे सर नो, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, अनेक पार्ट आहेत ना. कुठं ना कुठेतरी एखादा प्लॉट मिळतोय का पाहूयात, एखादा जागा मिळते का पाहूयात. हो येस. काही लोक ते क्रिप्टो बिप्टो मध्ये पण पैसा टाकतात आणि अडकतात. ते माहिती नाही आपल्याला खरं काय खोटं काय त्याचं. रियालिटी आहे की नाही आता? अनेक लोक रिस्क घेतात, आयुष्यामध्ये रिस्क घेतात. पण हे सर्व जेवढे पर्याय तुम्ही आता लिहिलेत, एफडी, आरडी, पोस्टात पैसे ठेवणे, त्याच्यानंतर तुम्ही इन्शुरन्स, शेअर मार्केट, हे सर्व इन्कम जे तुम्ही पैसे ठेवलेत, हे तुम्हाला फक्त वन टाइम रिटर्न देतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकर लिहा. वन टाइम रिटर्न. याचा अर्थ एफडी कधी ना कधीतरी तुम्ही तोडणार. ज्या दिवशी एफडी तोडणार, डिपॉझिट फिक्स आहे तो तोडणार, त्या दिवशी तुम्हाला रिटर्न मिळणार. तो म्हणतात वन टाइम रिटर्न. व्हेरी गुड. वन टाइम रिटर्न. वन टाइम. माझ्याकडे सर शेअर्स होते, मी शेअर्स विकले, मला वन टाइम. स्टॉक होते, मी स्टॉक सेल केले, स्टॉक सेल केले, तर मला वन टाइम रिटर्न मिळणार आहे. येस सर नो. माझ्याकडे जरा गोल्ड जास्त होतं, पण मला पैशाची अचानक गरज लागली आणि मी ते गोल्ड सगळे विकेले, सोल्ड केले, गोल्ड संपूर्ण सेल केले, मला वन टाइम रिटर्न मिळणार. एखादी जागा होती, पैशाची अत्यंत गरज होती, अचानक मला घर विकावं लागलं, मी घर विकलं आणि मला वन टाइम रिटर्न मिळणार. बरोबर आहे ना? हे सर्व पर्याय हे फक्त एक वेळ रिटर्न देतात. आज मी तुम्हाला असा एक इन्व्हेस्टमेंट पार्ट शिकवून सांगणार आहे, जे तुम्ही रेग्युलरली ज्यावेळी तुम्ही प्रोग्राममध्ये राहता आणि ज्यावेळी या सिस्टमला फॉलो करता, त्यावेळेला तुम्ही लावलेला पैसा हा तुम्हाला लाईफटाईम एव्हरी मंथ रिटर्न देणार आहे. वॉव! एव्हरी मंथ रिटर्न. फंटास्टिक. एव्हरी मंथ रिटर्न. व्हेरी गुड. किती लोकांना एव्हरी मंथ रिटर्न आवडेल आणि तो तुमच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत तो रिटर्न देतच राहील आणि त्यानंतर तोही वाढतच राहील. असा इन्कम किती लोकांना आवडेल? असा सोर्स इन्कम तयार करायला किती लोकांना आवडेल? त्याला म्हणू आपण स्त्रोत ऑफ इन्कम. भले तुमच्याकडे 25,000 रुपये आहेत, पण ते 25,000 रुपये तुम्ही स्त्रोत ऑफ इन्कम मध्ये टाका. डीएक्सन अपॉर्च्युनिटी मध्ये टाकले, डायरेक्ट सेलिंग बरोबर अटॅच केले, तर त्याचा तुम्हाला इन्कमचा स्रोत तयार होणार. तो एव्हरी मंथ तुम्हाला रिटर्न वाढत जाणारा इन्कम आहे. वाव, फंटास्टिक. म्हणून इथं पार्ट येतो की तुम्ही इन्कमचा स्रोत वाढवा, फक्त पैशाकडे पाहू नका.
आज तुमच्याकडे काय आहे. म्हणून फॉर गेटिंग रिच यू नीड टू इन्कम सोर्स, नॉट ओनली मनी. येस, मोस्ट पीपल थिंक वी गेट मोर मनी देन वी विल बी रिच. नो, दॅट इज द मिथ्या. की खरं कारण आहे त्याचं हे पुढे येते स्क्रीनवरती. पुअर पीपल ऑलवेज वर्क फॉर मनी. आहे की नाही, बरोबर आहे का नाही सांगा बरोबर. मिडल क्लास पुअर पीपल ऑलवेज वर्क फॉर मनी. आज काय मिळतं याच्यासाठी काम करतात. आणि म्हणून आपण पाहतो की बरेचसे नाही सर, 95% लोक आजही मिडल क्लासमध्ये आहेत. 5 ते 7% लोक करोडपती मार्गावरती आहेत. कारण का, निर्णय, योग्य वेळी घेतलेला निर्णय त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जातो. व्हॉट इज द मेन इन्कम, व्हॉट इज मीन बाय द इन्कम. जसं मनी आता पाहिलं आपण, इन्कम म्हणजे सोर्स तयार करणे. म्हणजे आता इथं लिहिलंच आहे बघा, की तुम्ही अंडरस्टँड द इन्कम. म्हणजे इन्कम इज द दॅट मनी विच इज कन्सिस्टन्सली इन टर्म्स ऑफ अमाऊंट अँड इन टर्म्स ऑफ पिरियड, रेग्युलरली एव्हरी मंथ. रिच पीपल वर्क फॉर क्रिएटिंग इन्कम सोर्स. क्रिएटिंग इन्कम सोर्स. तुम्ही विचार करा, प्रवीण साळुंखे आणि संतोष देवकर 2 पर्सनॅलिटी आहेत का नाही. लवकर लिहा, यस लिहा, पटकन लिहा. किती लोकांना समजते बघूया उदाहरण. प्रवीण साळुंखे ओळखता तुम्ही. संतोष देवकर सर आपले अपलाय नाहीत. येस सर, नो, ओळखता तुम्ही. येस, संतोष देवकर सरांनी आम्हाला जन्म नाही दिला, परंतु आज आमच्या कामामधून कंटिन्युअसली इन्कम संतोष सरांच्या घरामध्ये जाते. किती वर्ष जाणार. एक व्यक्तीला घेऊन येणं म्हणजे एक कंपनी सुरू केल्यासारखं आहे फ्रेंड्स. सो याला अदरवाईज घेऊ नका, शॉर्टकट मध्ये बघू नका आणि याला हलकामध्ये पाहू नका. एक व्यक्तीला बरोबर आणणं म्हणजे एक कंपनी सुरू करणे. फंटास्टिक लिहा, जबरदस्त, ग्रेट सर, पॉवरफुल, क्या बात आहे. म्हणून म्हणून रिच पीपल वर्क फॉर द क्रिएटिंग इन्कम सोर्स. क्रिएटिंग इन्कम सोर्स. म्हणून मी मध्ये एक स्लाइड टाकली होती ना, मध्ये मी तुम्हाला बनवून पाठवलं होतं. ते पोस्टर सुद्धा एआयनीच बनवलं होतं. की एव्हरी डे एक रिक्रुटमेंटवर काम करा. तुम्ही स्वतःचा व्यवसाय निर्माण करत आहात. उद्याचा करोडपती होण्याच्या मार्गावरती तुम्ही अग्रक्रम करत आहात. दिवसाला एक रिक्रुटमेंट करायला पाहिजे. किती लोक सहमत आहेत त्या गोष्टीशी. काही लागत नाही सर, घरातून बाहेर पडला, 4 लोकांना भेटला तर एक व्यक्ती जॉईन होणार. त्यांना जर अपॉर्च्युनिटी व्यवस्थित समजावून सांगितली, काही लोक नाही म्हणतील, प्रोडक्ट घेतील, काही लोक यस म्हणतील, जॉईन होतील. पण तुम्ही जर काहीच करत नसाल तर काहीच होणार नाही. म्हणून इथं क्रिएटिंग इन्कम सोर्स हा पार्ट येतो. ज्यावेळी एक व्यक्तीला मी रिक्रूट करतो, माझा एक मार्ग इन्कम तयार होतो. डीएक्सएनच्या अपॉर्च्युनिटी प्लॅन प्रमाणे जर पाहिलं, एक लाईन तयार होणं म्हणजे कमीत कमी एक लाईन तुम्हाला ₹1,00,000 प्रति महिना देण्याची क्षमता निर्माण करते. वाव, फंटास्टिक. तुम्ही 3,000 पीपीव्ही मॉनिटरी सिस्टमला फॉलो करा. एक सिंगल लाईन ₹1,00,000 इन्कमला तुम्हाला रेडी आहे. इतका पॉवर मार्केटिंग प्लॅन मध्ये आहे. तुम्हाला ते शिकायचं आहे आणि पुढे शिकवायचं आहे. तयार आहात? व्हेरी गुड, फंटास्टिक. सो फॉर गेटिंग रिच वी नीड टू फोकस ऑन इन्कम सोर्स, नॉट मनी. म्हणून मिलेनियर माइंड सेट लिहा. आय हॅव अ मिलेनियर माइंड. आता थोडं मिलेनियर माइंड सगळ्यांनी इथं हात ठेवा आणि ती जागा थोडीशी रब करा, म्हणा आय हॅव मिलेनियर माइंड. हे सबकॉन्शियस माइंड आहे सर. लवकर लिहा. म्हणजे तुमची मेंदू आणि तुमची विचारशक्ती ही तुमची करोडपती बनण्याच्या मार्गावरती आहे. आय हॅव मिलेनियर माइंड. क्या बात आहे. मिलेनियर माइंड सेट. का लोक करोडपती होतात? कारण योग्य वेळेला योग्य निर्णय, योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन आणि त्या पद्धतीने केलेली मार्गक्रमणा माणसाला आयुष्यामध्ये अमीर, रिच आणि पूर्णपणे लाईफस्टाईल सदृष्ट बनवते. रेडी आहात? व्हेरी गुड. सो टाइप्स ऑफ इन्कम मध्ये ऍक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम, पोर्टफोलिओ इन्कम. थोडंसं फास्ट पाहूयाला. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे जो तुमचा रेग्युलर शब्दाप्रमाणेच आहे. ऍक्टिव्ह बघा इथं तो फिक्स आहे. काही लोकांना खूप छान वाटतं. जी मुलं बघा आता कॉलेजला जाणारी, फिक्स इन्कमच्या पाठीमागे आहेत इमिजिएटली. पण फिक्स ही त्याची जशी प्रायोरिटी आहे, ज्याला म्हणतो आपण पाहिजे, तशी त्याची कमजोरी पण आहे. तुम्ही किती पण ही मेहनत करा, 3 वर्ष करा, 5 वर्ष करा, 10 वर्ष करा, तो फिक्स आहे. पटतं मी बोलतो ते. रेग्युलर येतो, हीच त्याची प्रॉब्लेम आहे. फिक्स रेग्युलर इझी मनी वाटतो तो, पण तोच त्याचा प्रॉब्लेम बनतो. सो ड्रॉबॅक ऍक्टिव्ह इन्कम. आता बघूयात आपण. हे प्लस पॉईंट वाटतात लोकांना, पण हे प्लस पॉईंटच पुढे जाऊन मायनस पॉईंट पण होतात. पहिल्यांदा प्लस वाटले, पण तेच मायनस आहे. इट इज फिक्स. येस आर नो. तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि किती लोक पटतंय की तुमच्या टॅलेंट प्रमाणे आज इन्कम भेटत नाही कामामध्ये. तुम्ही जेवढं पोटेन्शियल तुमच्या माइंडमध्ये आहे, तुमच्या माइंडमध्ये जी इन्कम करण्याची जी पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियल प्रमाणे इन्कम नाहीये. हो का नाही सांगा बरं. येस. कामामध्ये 12, 25, 30, 35, 40 हजारावरती काम करताना लक्षात येतं, बाबा माझा जन्म याच्यासाठी नाही झालेला. फिक्स्ड आहे, म्हणून तो त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट येतो, यू वर्क फॉर मनी.
फक्त तुम्ही फक्त पैशासाठी काम करता, त्यावेळेला पैसा हातातून सुटतो. समजते का? पैशासाठी. यू वर्क फॉर मनी. यू वर्क फॉर मनी. आणि तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, नो वर्क, नो इन्कम, नो मनी. म्हणजे काम बंद, इन्कम बंद. ऍक्टिव्ह इन्कम सोर्स म्हणजे 93 to 95% लोक या मार्गामध्ये आहेत आता. मग हे करायचं नाही का? मग सर तुम्ही असं शिकवताय का की हे करायचं नाही आमच्या मुलांनी किंवा आम्ही हे करायचं? पण हे करत असताना तुम्ही तुमचा अजून एक इन्कमचा सोर्स तयार करायचा. त्याला शब्द वापरा पॅसिव्ह आणि अदरवाईज इन्कम सोर्स, स्मार्ट इन्कम सोर्स. बाय होम, बाय फोन, घरातून. तयार आहात? येस, जरुरीचं आहे. उद्या जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आज निर्णय घेतलेले कधी पण चांगला. अचानक नोकरी गेल्यावर सगळं काही धारातीर्थी होणार आहे. त्यापेक्षा आता डिसिजन घेऊयात आणि आजपासून निर्णय घेऊयात. बिग रिस्क आलं का बघा बरं, हॅव्हिंग अ बिग रिस्क. खूप मोठी रिस्क आहे. सो बिंग रिच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फ्रॉम ऍक्टिव्ह इन्कम. म्हणजे रिचचा अर्थ होतो करोडपती होणं, फक्त ऍक्टिव्ह इन्कम मधून पॉसिबल नाही. मग चाललंय बरं आहे सर, 2 टाइमाची रोटी आणि 1 टाइमाची झोप. फक्त घर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अन्न, वस्त्र, निवारा. ह्याच तर मूलभूत गरजा होत्या साहेब. याच्याही पलीकडे जीवन गेलं ना आता. आता हॉस्पिटल मोठ्या स्वरूपाचा खर्च, मुलांची शाळा अजून मोठा खर्च, आणि तुमचं करिअर त्याही पेक्षा पुढे जाऊन. आणि त्याला फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाहीये साहेब, त्याच्याही पुढे जाणं गरजेचं आहे. ज्यांना खरंच हे माइंडसेट लक्षात येत असतील ते लोक निर्णय घेतात मित्रांनो. तयार आहात? व्हेरी गुड. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पॅसिव्ह इन्कम इज दॅट इन्कम रिसीव्ह रेग्युलरली विथ युअर लिटिल एफोर्ट टू मेंटेन इट विथ युअर प्रेझेन्स ऑर विदाउट युअर प्रेझेन्स. म्हणजे काय? एक असा इन्कमचा सोर्स तुम्ही निर्माण करता की जो रेग्युलर स्वरूपामध्ये यायला सुरू होतो. सुरुवातीला भले तो कमी दिसेल, परंतु तो कंटिन्युअसली तुम्ही एफोर्ट करता, त्यावेळेला तुम्हाला तो मेंटेन होतो आणि नंतर मात्र तुमच्या प्रेझेन्स शिवाय तुम्हाला तो मिळत राहतो. तो एक पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे. क्या बात आहे. सिस्टम बनायला थोडा वेळ लागतो. येस ऑर नो? सिस्टम वर्क फॉर यू. मगाशी काय होतं? यू वर्क फॉर मनी. यू वर्क फॉर मनी. आता इथं सिस्टम वर्क फॉर यू. म्हणजे ज्या वेळेला मी एक व्यक्तीला माझ्यासोबत साइन अप करतो, डीएक्सएनचा फॉर्म साइन करून देतो आणि तो उद्यापासून डीएक्सएनची चहा, डीएक्सएनची कॉफी, डीएक्सएनचा टूथपेस्ट युज करायला सुरू करतो, तो सिस्टम मध्ये येतो. कशामध्ये येतो साहेब? सिस्टम मध्ये येतो. आता सिस्टम मध्ये आलेल्या व्यक्तीला लीडर बनायला पाहिजे का नाही बनवायला पाहिजे? लवकर लिहा. किती लोकांना लीडर बनायला आवडेल? येस, फंटास्टिक. फास्ट लिहा. आम्ही रेडी आहोत मित्रांनो. हे बेसिक आहे तुमच्यासाठी. ह्या गोष्टी बेसिक आहेत. ऍडव्हान्स मध्ये गेलात की लीडर. कारण तो वेळ दिलाय आम्ही तुमच्याकरता, पूर्णपणे समर्पित झालं. ऍडव्हान्स मध्ये आलात की लीडर. मग लीडर बनताना तुम्हाला अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व तयार व्हायचं आहे की प्रोफेशनल. येस. मग बेनिफिट काय बघूयात आता. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? कोणता इन्कम सोर्स आहे हा? 24/7 इन्कम. लिहा, सर्वांनी लिहा. 24/7. पटकन लिहा, चॅटबॉक्स मध्ये पण लिहा. याचा अर्थही समजून घ्या. 24 तास आणि 7 दिवस. क्या बात आहे सर. येस. आवडेल का असा इन्कम? तुमच्यापैकी किती लोकांना मनापासून आवडेल 24/7 इन्कम? आवडेल, आवडेल. येस. किती लोकांना आवडेल सर 24/7? म्हणजे सर अशी काही टीम तयार करा, असा काही ग्रुप डेव्हलपमेंट स्टार्ट करा. कंपनी थांबणार नाही. कंपनी एवढी ग्रो होत चालली. आता तुम्ही पाहताय, आम्ही आत्ता देखील भेटून आलो सरांना, तर आम्हाला सर सांगतायत की कॉस्मेटिकची संपूर्ण रेंज रेडी आहे. येस, लवकर येईल ती पण. कॉस्मेटिक म्हणजे अगदी, म्हणजे आपण म्हणतो ना, आयलाइनर, मस्कारा, फिस्कारा, सगळं सगळं, काजळ बिजळ सगळं सगळं आणायचं. तुम्ही काय म्हणाल ते. आता माझ्याकडे इथं विक्स इनेलर पडलेलं आहे. विक्स इनेलर म्हणजे आपण अजून त्याला डीएक्सएन त्याला पूर्णपणे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग केलेला इनेलर येतोय. वाव, फंटास्टिक. शिलाजीत, उद्याचं ट्रेनिंग सगळ्यांनी अटेंड करा. खूप महत्वाचं ट्रेनिंग असणार मित्रांनो ते. एक वर्कशॉप शिलाजीत वरती. शिलाजीत तुमचं आयुष्य कसं चांगलं ठेवेल, निरोगी कसं ठेवेल, एनर्जेटिक कसं ठेवेल, थकवा दूर करणे, बरेच फायदे. द सेलिंग पॉइंट, युनिक सेलिंग पॉइंट आणि अपॉर्च्युनिटी. शिलाजीत. जाऊया पुढं. फ्रीडम टू लिव्ह लाईफ, युअर लाईफ. फ्रीडम टू लिव्ह युअर लाईफ ऍज अ किंग साइज. मी पुढे किंग साइज लिहितो. चला, म्हणजे काय? तुमच्या मनासारखं स्वातंत्र्य तुम्हाला मिळवून देतो हा सोर्स आहे इन्कम. नो इन्कम लिमिट. ह्यामध्ये कोणताही लिमिट नाहीये. तुम्ही ऐकलं असेल आपल्या डायरेक्ट सेलिंग मध्ये डीएक्सएन अगोदर बघूयात, त्याच्या आधी डायरेक्ट सेलिंग बघूयात. जगामध्ये सर्वात जास्त करोडपती, 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेणारी संख्या
जर आपण आकडेवारी काढायला सुरुवात केली 10 लाख अबाव इन्कम, तर एक इंडस्ट्री आहे तिचं नाव डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. क्या बात आहे, येस फंटास्टिक. 10 लाख इन्कम ज्याचा मंथली येतो त्याला करोडपती व्यक्ती म्हटलं जातं. ज्याच्या अकाउंटला करोड रुपये आहेत तो करोडपती नाही. मिथ्या आहे. माझ्याकडे करोड रुपयांची गाडी आहे, माझ्या बँकेमध्ये करोड रुपये आहेत, करोडपती म्हणता येत नाही. हे सगळं त्याला काय म्हणतो आपण, नाशवंत आहे. हे संपणार आहे, हे संपणार आहे, हे असेट नाहीये तुमची. करोडपती त्या व्यक्तीला म्हटलं जातं जो मंथली 10 लाख रुपये सोर्स ऑफ इन्कम आहे. कोणता इन्कम आहे? पॅसिव्ह मार्गाने. सोर्स ऑफ इन्कम, सोर्स ऑफ इन्कम. 10 लाख मंथली जो व्यक्ती येतात त्या व्यक्तीला करोडपती म्हणून सोर्स ऑफ इन्कम. म्हणून इथे शब्द वापरला नो इन्कम लिमिट. आवडेल का सांगा, आवडेल पटकन. डीएक्सएन मध्ये सुद्धा काही लोक 10,000 इन्कम घेत आहेत, काही लोक 1 लाख रुपये इन्कम घेत आहेत, काही लोक 10 लाख इन्कम घेत आहेत आणि काही लोक 1 करोड सुद्धा इन्कम घेत आहेत. आणि रिसेंटली आता आम्हाला आमचे आयएमडी भेटले होते, ते म्हणले 2.5 करोड पर्यंतचा हायेस्ट इन्कम डीएक्सएननी पे आउट केलेला आहे. फंटास्टिक, क्लॅप करा. 2.5 करोड रुपीज इन अ मंथ. काय केलं असेल बरं त्यांनी? सिस्टमवर काम केलं, सिस्टमच बनवली. म्हणून आता जे आपण सिस्टम करतोय ना त्याला नाव द्या 3x इन्कम सिस्टम. सगळ्यांनी लिहा 3x इन्कम सिस्टम. 3 गुणा इन्कम पद्धतीवर आपण सर्वांनी पूर्ण फोकस झालो आहोत. तुम्ही तयार आहात माझ्यासोबत 3 गुणा इन्कम साठी? किती लोक तयार आहेत? लवकर लिहा. रेडी सर. 3 गुणा इन्कम सिस्टम म्हणजे दर महिन्याला मिनिमम आपलं स्वतःचं टार्गेट घ्यायचं आणि 3 जॉईनिंग करायची. प्रत्येकाने 3 जॉईनिंग शिकायची. डाऊनलाईनला जो व्यक्ती येईल त्याला पहिल्यापासून सांगायचं 3 जॉईनिंग वरती आपल्याला शिकायचं. असं प्रत्येक व्यक्तीने. आणि स्वतःच्या पीव्ही 3,000, स्वतःच्या पर्सनल पीव्ही मिनिमम 3,000, मिनिमम 3,000. तेवढं घरामध्ये 12-13 हजाराचं प्रोडक्ट लागतं. सेल केलात तर सेलिंग मधून करा. 300 पीव्हीचा एक कस्टमर, 10 कस्टमर 3,000 पीव्ही होतात, हो का नाही? मग कस्टमर बेस मधून पण बनवू शकतात. घरातच इतके प्रोडक्ट आलेत आता की अक्षरशः तुम्हाला बाम सुद्धा डीएक्सएनचा आहे, तेल सुद्धा डीएक्सएनचा आहे, मसाज ऑइल सुद्धा डीएक्सएनचा आहे आणि टीटी क्रीम सुद्धा डीएक्सएनचीच आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही मार्गाने इन्कमचा रस्ता तयार आहे. वाव. जेवढे प्रोडक्ट येतात ते तुमचे सोर्स ऑफ इन्कम बनतात. जेवढी लोक जोडली जातात तो सोर्स ऑफ इन्कम बनतो. इन्कम विच मेक्स यू रिच. हा इन्कम तुम्हाला रिच बनवतोय. तयार आहात? येस, व्हेरी गुड. सो रियालिटी आपण मगाशीच पाहिली होती. मी म्हणणाऱ्या लोकांची धारातीर्थी अवस्था झाली, हो का नाही? जे म्हणतो ना मी माझा जॉब अचानक रिझाईन, अचानक घरी पाठवले, अचानक टर्मिनेशन. रियालिटी आहे. छोटे छोटे व्यवसाय लोकांचे धारातीर्थी पडलेत. बघूयात थोडासा आपण एक छोटासा अजून एक स्टडी 6 पाहूया. ज्यादातर बिझनेस अनेक अग्निदिव्यामधून जावं लागतं. हा हिंदीमध्ये स्लाइड आहे पण लिहिले काय बघा. अनेक व्यवसाय जेवढे आहेत आणि आता 90% स्टार्टअप हे पहिल्या 5 वर्षामध्ये कोसळत आहेत. कोसळत आहेत म्हणजे धारातीर्थी होत आहेत. गव्हर्नमेंट काय म्हणतं? स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप इंडिया बोलतोय का नाही सरकार, भारत सरकार? सर स्टार्टअप इंडिया, स्मार्ट स्टार्टअप करा, घरातून इन्कम चालू करा. परंतु आज बरीचशी लोक स्टार्टअपच्या नावाने शॉप घेतात, दुकान टाकतात, एखादं मोठा ना मोठा स्वतःच काही ना काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न करतात. आणि गुगलला टाकून बघा, मी सांगतो म्हणून सत्य नाहीये, गुगलवर बघा म्हणजे लक्षात येईल की 90% स्टार्टअप इंडिया हे कोलॅप्स आहेत 5 वर्षामध्ये. किती लोकांना ऐकायला आवडेल हे सिक्रेट? बरोबर आहे सर. पहिल्यांदा किती लोकांना याचं सिक्रेट ऐकायला आवडेल? रहस्य काय याच्या पाठीमागं? का सर फेल होतात हे? वाय? चांगले चांगले स्टार्टअप सुद्धा का फेल होत आहेत? काही गोष्टी तर मी मगाशी ऑलरेडी क्लिअर केल्या, पण त्याहीपेक्षा पुढची गोष्ट आहे. व्यवसायांची गोष्ट चालू आहे. आतापर्यंत नोकरीबद्दल बोलत होतो. थोडंसं व्यवसायांबद्दल बोलूयात. सगळ्यात पहिलं कोणताही व्यवसाय छोटा खानी दुकान जरी टाकायचं असेल गुंतवणूक करावी लागते. येस, काय करावी लागते? गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट. मग जितकी मोठी गुंतवणूक तेवढा मोठा व्यवसाय, जितकी छोटी गुंतवणूक तेवढा छोटा व्यवसाय. त्याच्यासाठी जागा घ्यावी लागते, रेंट द्यावा लागतो, डिपॉझिट पेड करावे लागते किंवा जागा परचेस करावी लागते, पुन्हा पैसा लावावा लागतो. येस. अजून काय? अग्निदिव्य. अग्निदिव्य म्हणूया. अग्निदिव्य म्हणजे काय? फायर वॉक. अग्निदिव्य म्हणजे आपल्या अग्नीवरून चालण्यासारखं आहे फ्रेंड्स. कागदपत्र आणि लायसन्स असावे लागतात. त्यासाठी गव्हर्नमेंटच्या सगळ्या अथॉरिटीज घ्याव्या लागतात. हो का नाही? लवकर लिहायचं. व्हेरी गुड सर. काय काय अग्निदिव्य आहेत बघा अजून. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्या क्षेत्रातला रिसर्च अँड डेव्हलपमेंट असावा लागतो. त्या क्षेत्रातला तुमचा अभ्यास पूर्णपणे पूर्ण असावा लागतो. जर अभ्यास नसेल आणि तुम्ही शॉप ओपन करत असाल, व्यवसाय सुरू करत असाल, तर त्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं नॉलेज नसल्यामुळे तुम्ही कधीही कोसळू शकता. प्रोडक्शन वरती भर द्यावा लागतो. प्रोडक्ट ठेवणे किंवा साठवणे किंवा प्रोडक्शन. हे सर नो. त्याला काय म्हणू आपण? इन्व्हेंटरी.
पॅकेजिंग, चांगले चांगले पॅकेजिंग तयार करावे लागतील, पॅकेजिंग ठेवावे लागतील. ट्रान्सपोर्टेशन, कस्टमरना प्रोडक्ट पाहिजे तर आताची सध्याची सिस्टम आहे लाईव्ह ऑनलाईन डायरेक्ट लोक ऑर्डर करतायत. ट्रान्सपोर्टेशन मोठा खर्च आहे, हो का नाही? कामगारांना पगार द्यावा लागतोय, हाताखाली काही लोक पाहिजेत, तेव्हा तो व्यवसाय म्हटला जातो. एकटा काम करून चालत नाही, मग कामगार आणि पगार, हो का नाही? अग्निदिव्य. इथं मार्केटिंग, म्हणजे त्याचं तुम्हाला कसं कळणार की हे दुकान ओपन झालं, तर त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते, मोठे मोठे होर्डिंग्स करावे लागतात, किंवा सोशल मीडिया मार्केटिंग करावी लागते. मोठे मोठे तुम्हाला मार्केटिंगच्या ह्याच्या खाली ऍड रन करून तुम्हाला तिथं पैसा खर्च करावा लागतो. ऍडव्हर्टाइजमेंट अँड मार्केटिंग. आणि हे सगळं अग्निदिव्यातून कॉम्पिटिशन आहे पुढे जाऊन. आणि त्यानंतर आहे सेल्स. त्यानंतर आहे सेल्स. किती अग्निदिव्याचं बघा बरं. इथपर्यंत फक्त पैसा खर्च होत जातो, 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 खर्च होत जातो. इथपर्यंत खर्च आणि इथं प्रॉफिट. आणि यामध्ये एक शब्द येतो ब्रेक इव्हन डे. ब्रेक इव्हन लिहा सगळ्यांनी, लिहा सगळ्यांनी डायरीमध्ये लिहून घ्या. ब्रेक इव्हन, व्यवस्थित काळजीपूर्वक आहे का. ब्रेक इव्हन. ब्रेक इव्हन म्हणजे काय? सपोज या व्यक्तीने इथे 25 लाख गुंतवणूक केली आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी, जागेमध्ये 20 लाख टाकले, 30 ते 40 लाख रुपये खर्च झाले, तिथून पुढे सगळे डॉक्युमेंटेशन सगळे तयार केले, नंतर सगळं काय केलं, लोकांचा पगार, आणि 30 40 50 60 लाख 70 लाख 80 लाख इन्व्हेस्टमेंट होत गेली. मला सांगा, हे 70 80 लाख रुपये जे इन्व्हेस्टमेंट झाले ते लगेच रिटर्न आले का? जोपर्यंत 70 लाख रिटर्न येत नाही तोपर्यंत ब्रेक इव्हन नाही म्हणतात त्याला. ब्रेक इव्हन म्हणजे गेलेला पैसा तेवढा तरी आला पाहिजे, जेवढा लावला तेवढा तरी रिटर्न आणणे म्हणजे ब्रेक इव्हन. ब्रेक इव्हन. ब्रेक इव्हन डे म्हणजे काय? सपोज कोणी 15 लाख रुपये टाकले आणि 15 लाख ज्या दिवशी रिटर्न येतात आणि त्यांच्याकडे लेखाजोखा आहे, 15 लाख आले की त्याला ते ब्रेक इव्हन डे म्हणून साजरा करतात. कोणता डे आला? ब्रेक इव्हन. आणि त्यानंतर सुरू होतो प्रॉफिट. मग ते 3 वर्षांनी ब्रेक इव्हन आहे कुणाचा? काही लोक त्याच्यामुळंच, किती टक्के सांगितलं मी आकडा आता? 90 to 95% स्टार्टअप पूर्णपणे काय होतात? कोलॅप्स होतात विदिन 5 इयर्स. बिकॉज मग आली कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणामध्ये. सुरुवातीला गरज होती, पण आता मात्र हे सगळं काम बघा ना, एखाद्या दुकानदाराची, आता मेडिकलवाल्यांची पण अवस्था बिकट होणार आहे. कारण लोक ऑनलाईन मेडिकलची औषधं सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करायला लागले, हो का नाही? इतकं फास्ट पेस झालंय राव, की मला आता इमिजिएटली डाळ हवी असेल तर माझी मिसेस म्हणते स्विगी करा ना. इमिजिएटली लगेच स्विगी, आणि ते स्विगी मधून डाळ घरामध्ये. डाळ घरामध्ये संध्याकाळी डाळ खायची आहे तर इमिजिएटली डाळ दारामध्ये. पाव संपलेत, अरे मिसळ पाव खाऊया चला, मस्तपैकी भाजी बनवते, पाव 1 मिनिटात लगेच, एक मेसेज टाकला मोबाईल मध्ये की लगेच पाववाला लादी घेऊन दारात. पटतंय का बोलतोय ते? किती लोकांचे व्यवसाय कोसळले बघा, विचार करा. स्पर्धा आहे ना, या सगळ्यांमध्ये क्रायसिस आहेत. म्हणून 90 to 95% लोक मोठा पैसा गुंतवत आहेत, आणि 5 ते 7 वर्षांमध्ये, 4 ते 5 वर्षांमध्ये आज आपल्याला साईट आणि रिसर्च सांगतोय की ते पूर्णपणे काय होतात? कोलॅप्स होतात. इसी कारण से भारत में 90% नवोदित उद्योग पहले ही 5 साल में बंद हो रहे हैं. तो मी तुम्हाला एक छानसा प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी किती लोकांना या अग्निदिव्याला वाचवायचंय आणि यातून बाहेर पडायचंय? पहिल्या दिवशी प्रॉफिटचा दिवस सेलिब्रेट करायचा. फर्स्ट डे ब्रेक इव्हन. क्या बात आहे, क्लॅप करूया जोरदार. पहिल्या दिवशी ब्रेक इव्हन. किती लोकांना आवडेल? वाव, बघा इथे स्नानची स्लाइड आहे. अपना बिझनेस को पहले दिन प्रॉफिट के स्टेज पर लेकर जाइए. व्हेरी गुड. किती लोकांना आवडेल? मी लिहायचंय, मी एम ई मी. सर क्या बात आहे सर, जबरदस्त सांगितलं आज. फर्स्ट डे प्रॉफिटचा कोणता व्यवसाय? DXN. फर्स्ट डे प्रॉफिट आपलं स्वतःचं माय होम माय शॉप. मला लागणारे घरात प्रोडक्ट मी एक्स्ट्रा क्वांटिटी मध्ये घेऊन ठेवलेत. काही रिस्क नाहीये, नो रिस्क. 50,000 रुपयाचं प्रोडक्ट जर मी घेतलं असेल, काय रिस्क आहे का? कारण ते प्रोडक्ट मी वर्षभर वापरू शकतो. येस ऑर नो? महिन्याला 5,000 रुपये खर्च होतातच, महिन्याचे 5,000, वर्षाचे 60,000 रुपये तुम्ही खर्च करता. मग ते 60,000 समजदारी आहे मित्रांनो. खर्चाचे पैसे उत्पन्नाच्या मार्गामध्ये टाका. किती लोक तयार आहेत? येस. आणि 3 गुणा इन्कम सिस्टमला फॉलो करा. खर्चाचे पैसे उत्पन्न, पहिल्या दिवसापासून प्रॉफिट, फर्स्ट डे प्रॉफिट. एवढ्या अग्निदिव्यात जायची गरज नाहीये. हे सगळे चॅनल ब्रेक होतात आणि डायरेक्ट सेल्स आपल्याला स्टार्ट होतो. म्हणून डायरेक्ट सेलिंग आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ही स्लाइड महत्वाची, की कोरोना महामारीमध्ये सुद्धा प्रकर्षाने जाणीव झाली होती की आपल्याला घरातून स्मार्ट पद्धतीने अतिरिक्त उत्पन्न निर्माण केलं पाहिजे. पटतंय मी बोलतोय ते? हे जाणीव झालं होतं सगळ्यांना.
ज्यावेळी लॉकडाऊन झाले, घरामध्ये पैसे यायचे मार्ग बंद झाले होते. घरातून बाहेर पाऊल टाकू शकत नव्हता. पण घर तर चालवायचं आहे. अशामध्ये प्रत्येकाला त्याची जाणीव झाली होती त्यावेळेला. पण ती जाणीव कुठे गेली मग? लॉकडाऊन संपलं की हरवली का? त्यानंतर मात्र जैसे थे, पुन्हा जॉब, पुन्हा 8 ते 9, पुन्हा 9 ते 5 ची ड्युटी. येस ओर नो? सो अंत में बड़ी सफलता के लिए निर्णायक बनिए. आणि याचं सगळ्याचं उत्तर आपल्याला देते इंडस्ट्री, त्याचं नाव डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. काय करायचं असं साहेब याच्यात? जसं मी आता म्हटलं, खर्चाचे पैसे तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचं साधन निर्माण करतात. वॉवल्या वॉव! फंटास्टिक. खर्चाचे पैसे उत्पन्नाचं साधन. जे खर्चाचे पैसे दुकानात जात होते, मॉलमध्ये जात होते, ते उत्पन्नाच्या साधनामध्ये टाका, उत्पन्नाच्या मार्गामध्ये टाका आणि हीच आयडिया फक्त 3 लोकांना शिकवा. म्हणजे तुम्ही तुमची इन्कम 3 पटीने, तुमचा व्हॅल्यूम, तुमचा बिझनेस, तुमची टीम साइज एव्हरी मंथ 3 पटीने वाढवण्यासाठी पूर्णपणे सीरियस व्हा. याला म्हणू सिक्रेट आहे. किती लोकं तयार आहेत? रेडी आहेत? येस, 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 येस. रेडी आहेत सर? रेडी, रेडी, रेडी. फंटास्टिक. फंटास्टिक. अंत में बड़ी सफलता के लिए निर्णायक बनिये साहेब. मोठ्यात मोठी सफलता तुमची वाट बघत आहे. आत्तापासून पुढच्या 5 वर्षांमध्ये काय तुमच्या हातामध्ये असेल याचा विचार आत्ता करा. पुढच्या 5 वर्षामध्ये काय करायचं त्याचे डिसिजन आत्ता घ्यायला सुरुवात करा. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. ॲज अ कोच म्हणा किंवा ट्रेनर म्हणा, साथी म्हणा, मित्र म्हणा, दोस्त म्हणा, काहीही म्हणा. परंतु हात हातामध्ये घ्या. आम्ही तुमचा हात हातामध्ये घेऊन तुम्हाला आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. नवीन असाल, ज्यांनी तुम्हाला आज बोलवलंय त्याच्याबरोबर इमिडिएटली फॉर्म साइन अप करा. कारण या पद्धतीचं तुम्हाला इथून पुढचं जी दिशा स्टार्ट होणार आहे, ती दिशा तुम्हाला आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये त्याचा ॲन्सर आहे मित्रांनो. येस सर नो? येस सर. क्षीरसागर मोहन सर. येस, येस. फंटास्टिक. म्हणून अंत में बड़ी सफलता के लिए निर्णायक. निर्णायकचा अर्थ काय होतो? निर्णय लेना, डिसिजन. सफलता का रहस्य क्या है? सही निर्णय. यस सर नो? अंत में बड़ी सफलता, निर्णय के समय पे ही भाग्य का निर्माण होता है. बरीचशी लोकं म्हणतात, "सर नेमकं आयुष्य कधी बदलतं?" मी म्हणतो, ज्या क्षणाला तुम्हाला वाटतं, की येस, मी क्राउन अँबॅसेडर बनू शकतो. येस, मी 1,00,000 इन्कम करू शकतो. तोच तुमचा पहिला 1 मिनिट पल आहे तो फक्त. किती मिनिट? 1 मिनिट. मी हा व्यवसाय सुरू करू शकतो. त्याला म्हणतात एक निर्णय घेता तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकतो. एक सुंदर पुस्तक वाचण्यामध्ये आलं होतं. त्या पुस्तकाचं टायटल होतं, की चेंज युअर लाईफ विदिन अ मिनिट. आणि इतकं कुतूहल निर्माण झालं ते पुस्तक पाहिलं, उत्सुकता निर्माण झाली. यार ते पुस्तक वाचलं पाहिजे. मी घेऊन आलो, पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकाचा मतितार्थ अर्थ हा होता, ज्या क्षणाला तुम्हाला तो विचार मनामध्ये येतो, की तुम्ही इथून तुमचं आयुष्य बदलत आहात, तो विचार म्हणजेच तो 1 मिनिट तुमचं आयुष्य बदलून देतो. हाऊ टू चेंज युअर लाईफ इन विदिन अ मिनिट. आणि त्याला म्हणतात डिसिजन. लिहा सर्वांनी. क्या बात है! किती लोकं तयार आहेत? डिसिजन. हे माय होम माय शॉपचं डिसिजन. हे निर्णय घ्यायचेत आज आपल्याला. किती लोकं तयार आहे? डिसिजन शब्द लिहा. डिसिजन. टाईमपास म्हणून काम केलं तर टाईमपास म्हणूनच लाईफ बनणार. त्यामुळे आज निर्णय घ्यायचे. येस ओर नो? एक सोन्याची अंगठी बोटातून पडली, तर किती दिवस दुःख होईल सांगा बरं? 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस? येस ओर नो? आता तर खूप महाग झाली म्हणून थोडं जास्त दिवस होईल दुःख. आयुष्यभराचं दुःख नाही ना. पण तुमची हेल्थ जर गेली, तर मात्र आयुष्यभराचं दुःख आहे. आणि तुमचा आयुष्यभराचा इन्कमचा सोर्स ज्यावेळी तुम्ही विचार करता, हे सर अंगठी बाजूला ठेवा आणि त्यातनं तुम्ही स्वतःची हेल्थ पण जपा. आरोग्यदायी प्रॉडक्ट घरामध्ये ठेवा. वेलनेस शॉपचं ओपनिंग करा. घराघरामध्ये त्याची जागृती निर्माण करूयात आणि एक इच्छा, एक निर्णय आणि एक निश्चय निर्माण करूयात, की येणाऱ्या भविष्यामध्ये आपण आपलं आयुष्य बदलत आहोत. तयार आहात? मेक अ डिसिजन. किती सुंदर शब्द आहे बघा. मेक अ डिसिजन. तो निर्णय घ्यायचा आहे. निर्णय 2-3 प्रकार, 3 प्रकारचा निर्णय घ्या. 3 निर्णय लिहा लवकर लिहा. येस. तुम्हाला जर तुमची इन्कम 3,00,000 करायची असेल, तुम्हाला तुमची इन्कम 3 पट करायची असेल, प्रत्येक फॉरेन टूर अचीव्ह करायची असेल, तर 3 निर्णय घ्यायचे आहेत. लवकर लिहा. येस. पहिला निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही स्वतः सिस्टम पहिलं तुम्ही सिस्टममध्ये या. सिस्टम फॉलो करा. सिस्टमला पूर्णपणे सरेंडर मोडमध्ये राहा. सिस्टम म्हणजे आपण शिकवत आहोत ना. काम करण्याची पद्धत एकसारखी असेल तर बनते सिस्टम आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये तफावत निर्माण झाली, कधीही सिस्टम बनत नाही. येस ओर नो? 3,000 पी आम्ही 2009 ला पण सांगत होतो. पण काहीच सिटीमध्ये, काही स्टेटमध्ये डुप्लिकेशन झालं त्याचं. समजून घ्या. सो निर्णायक बनूयात. एक आहे एज्युकेशनवरती भर द्या. दुसरं लिहा सेल्फ एज्युकेशन.
लवकर लिहा. पहिला लिहा डिसिजन. डिसिजन पहिलं लिहा डिसिजन. दुसरं लिहा सेल्फ एज्युकेशन. सेल्फ एज्युकेशन म्हणजे तुम्हाला तयार व्हायचंय, रेडी राहायचंय, एक ऍडव्हान्स लेवलचा व्यक्ती बनायचा आहे, एक उत्तुंग व्यक्ती बनायचा आहे. ऍडव्हान्स ट्रेनिंग सिस्टम दर सोमवार दर बुधवार ऍडव्हान्स मध्ये या. ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये सर जॉईन व्हायचं म्हणून सांगा. पूर्ण अख्ख्या वर्ल्ड मधून लोक भरचडकी हिस्सा घेत आहेत आणि ते पेड असतात ते प्रोग्राम. येस, ऍडव्हान्स ट्रेनिंग सिस्टम फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला एज्युकेशनचा पार्ट आहे तो तुम्हाला तुमच्यासाठी तयार आहे. सेल्फ एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशन इन अवर लाईफ, ज्याचा रिटर्न आणि ROI त्याचा फार मोठा आहे. रेग्युलरली वाढत राहतो, प्रत्येक क्षणाक्षणाला तो वाढत जातो. आणि मग आपलं आरोग्य पण चांगलं ठेवूयात आणि खूप मोठ्या व्यवसायाची आपण सुरुवात करूयात. एक मोठी ताकद DXN आपल्यासाठी निर्माण करत आहे आणि आपल्याला अपॉर्च्युनिटी समजून घ्यायचं आहे आणि अपॉर्च्युनिटी फॉलो करायचं. येस येस, व्हेरी गुड. आणि तिसरा पॉइंटला सिस्टम. पहिला डिसिजन म्हणजे निर्णय, दुसरा था एज्युकेशन सेल्फ एज्युकेशन आणि तिसरं होतं सिस्टम. 3 पॉइंट लिहून घ्या, पटकन लिहा. हेच गोष्ट तुम्हाला पहिला निर्णय म्हणजे आत्ताच्या जे करायचं ते आत्ता. निर्णय घेतला ना 1 तारखेला पॉइंट करायचे, ते 1 तारखेला पॉइंट करायचे आणि मग एकट्याने नाही करायचे, आपल्या सगळ्या टीमनी करायचे. तो आहे निर्णय. दुसरा आहे एज्युकेशन म्हणजे आपल्याला कोणत्याही पद्धतीचा व्यक्ती समोर असेल तर बोलताच आलं पाहिजे, प्रोफेशनल बनायचंय, आपल्या क्षेत्रातला मास्टर इन्सान बनायचा आहे. एज्युकेशन आज आत्ता ताबडतोब एज्युकेशन, सेल्फ एज्युकेशन ऍडव्हान्स लेवल. आणि तिसरी गोष्ट येते ती म्हणजे काय आहे, सिस्टम. मिलेनियर माइंडसेट बनवणारी सिस्टम. मित्रांनो, एवढी ताकद निर्माण करूया की तुमचे इन्कम येणाऱ्या 3 वर्षाच्या आतमध्ये 10 लाख सुद्धा होऊ शकतील. पण तुम्हाला जे आता सांगितलं जातंय तंतोतंत फॉलो करा आणि त्यातली छोटीशी स्टेप स्वतः शिका लवकर. जॉईनिंग प्रत्येकाने मोबाईल फोन मधून करायला सुरुवात करा. बाय फोन, स्मार्टफोन मध्ये जॉईनिंग होतात इझिली. इतके फास्ट जॉईनिंग. मी या हाताने जेवतोय आणि दुसऱ्या हातामध्ये असा मोबाईल घेतोय आणि असा OTP शेअर करतोय आणि जॉईनिंग मारतोय. लगेच, तुरंत, डेली, एक रिक्रुटमेंट डेली, 300 PV डेली. सिस्टम आहे. येस सर नो, एव्हरी डे एव्हरी डे एव्हरी डे. तयार आहात? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू सो मच मित्रांनो. विश ऑल द बेस्ट. तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. अंतमध्ये आपण आज एक प्रोग्राम कंप्लीट केला. वर्कशॉप होता एक बरोबर वेळेच्या अगोदर, की जो ज्याला नावच होतं करिअर गायडन्स प्रोग्राम. अशा पद्धतीचं करिअर आपलं तयार करूयात की ज्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं येस मध्ये असतील. आवडेल का? मग जॉब करत असाल तर जॉब करता करता नो मधून आता येस कडे जायचंय. येस, रेडी आहात? येस येस येस. मोठा येस लिहा जरा, कॅपिटल वाला. कोणता माहितीये का, मी दाखवतो इथं. येस लिहिलं बघा आपल्या पंढरीनाथ काशेत सरांनी. असा कॅपिटल वाला येस लिहायचा आहे. कसा लिहायचा आहे? कॅपिटल वाला येस. येस, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. याच्यानंतर आपले काही जे आपले पार्टिसिपेंट प्रोग्राम मध्ये काही आपले लीडर्स आहेत ते त्यांचे मत व्यक्त करतील, अभिमत व्यक्त करतील. नक्की तुम्ही तुमचे आउटसाईट सांगा. आजच्या मीटिंग मध्ये तुम्ही काय शिकलात, काय घेतलं, काय निर्णय घेतले पाहिजेत. व्हेरी गुड नलवडे सर. असे स्वतःहून हँडरेस केल्यानं समाधान वाटतं साहेब. लवकर बोला सर. श्रीधर सर, गुड मॉर्निंग. आवाज येत आहे? मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली तुमचे सगळे मीटिंग मी साईडवरच ऐकली. खरं तर सुंदर मीटिंग झाली. हा जो का आहे आणि सगळ्यात महत्वाचं शाश्वत इन्कम आता ऑलरेडी कुणालाच नाहीये. आपण मुलांना चांगलं खायला देऊ शकतो, चांगलं राहणीमान देऊ शकतो, कपडे देऊ शकतो, एज्युकेशन देऊ शकतो, पण शाश्वत इन्कमची नोकरी देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकानं जसं घर बांधून ठेवतो मुलांसाठी, तर एक चांगला व्यवसाय म्हणून DXN निवडावा आणि तो मुलांना पुढे खरं तर कॅरी फॉरवर्ड करावा, एवढंच सांगावं वाटतं. थँक्यू सर. वा, जबरदस्त जबरदस्त. पॉवरफुल पॉइंट सर. शाश्वत इन्कम साठी मेहनत करूया मित्रांनो. थोडी मेहनत आणि थोडी सिस्टम फॉलो करू, नंतर सिस्टम तुमच्यासाठी काम करेल. साळुंखे मॅडम म्यूट ओपन करा. शैला मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मला असं वाटतंय सर की आजचा प्रत्येक शब्द हा ना रिअल होता, रिअल. म्हणजे अगदी त्यात एकही शब्द प्रत्येकाला पटेल. एकही शब्द खोटा नव्हता किंवा अतिशयोक्ती नव्हती सर. प्रत्येक शब्द हा प्रत्येकाच्या घरातला आणि प्रत्येकाच्या मनातला होता सर. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला फार सुंदर, की 1 लाख तुम्हाला दिले आणि तुम्हाला डबल करायचे, तर सगळ्यांनी विचार न करता मला वाटतं उत्तर दिलं. कारण बघा, FD जरी केली, बरोबर आहे, डबल इन्कम मध्ये टाकली तर 1 लाखाचे 2 लाख होतील, ते पण 7 का 8 वर्षांनी.
खरंय. 3 वर्षात तुम्ही विचारलेलं. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो शेअर मार्केटमध्ये पण गॅरंटी काय शेअर मार्केट वरती जाईल खाली ढासळलं तर बरोबर. पॉलिसी ठीक आहे. केली तर पॉलिसीचं पण उत्तर आहे आपण गेल्यानंतरच मिळणार आहे नंतर. बाळांनो. आपण जिवंत असताना मिळणार नाहीये. त्यामुळे एक आहे की सर म्हणतायत त्याप्रमाणे रिअल आहे. 50,000ची मी म्हणते 50 नाही जमले तर 25,000ची 20,000ची 25,000ची. पण प्रत्येकानं DXNचं मटेरियल का घ्यावं तर त्याच्या मागे 25% MRP DP मिळतंय. आता मी त्यात उत्तर लिहिलेलं की मी प्रोडक्ट घेईन का तर मला गॅरंटी आहे की मी 10 लाखाचं जरी प्रोडक्ट घेतलं तरी ते 2 महिन्यात सुद्धा सेल करू शकते. एवढं का तर आपल्याला प्रॉफिट मिळतंय MRP DP मिळते प्लस आपल्याला चेक पण मिळतोय. म्हणजे सरांनी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या बिझनेसवर विश्वास ठेवला आणि स्वतः विश्वास ठेवला तर नक्कीच ते 3 वर्षाच्या आत डबल नाही 3 पटीनं सुद्धा वाढवू शकतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की फक्त काय सर आग लागली पाहिजे रॉकेट सारखी देवकर सर म्हणतात क्या बात त्याप्रमाणे. आहे. आणि ती आग लागली आहे सर आज कारण का तर तुम्ही प्रोडक्ट घेता सगळं घेता पण आज जे सांगितलं ना तर रिअल सांगितलं रिअल. आणि येस, मला येस. असं वाटतं की जी खरी गोष्ट आहे ती तर मान्य केली पाहिजे प्रत्येकानं की आहे सत्य सूर्य आणि म्हणतो ना प्रकाश आणि रात्र हे कितीही डोळे बंद केले म्हणून आपण बंद केले म्हणून काय सूर्य उगवायचं राहत नाही किंवा रात्र व्हायची राहत नाही. त्यामुळे जे राहत सत्य नाही. आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि प्रत्येकानं आजची मीटिंग ही जास्तीत जास्त इतर जे मित्र आले नव्हते जे आपले ग्रुपचे मेंबर आले नव्हते त्यांना पाठवून सर 100% ही मीटिंग 10 वेळा जेव्हा डिमोटिवेट होतो ना एखादा की नाही करू शकत तेव्हा का करायचे म्हणून हे ऐकू शकतो सर. खूप सुंदर सर. थँक्यू. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जबरदस्त. मित्रांनो, सगळ्यांना मी सांगतो एक स्ट्रॅटेजीवर आपण काम करूयात. अशा पद्धतीचं जे तुम्ही आज माहिती जे वर्कशॉप कंप्लीट केलात, युथ लोकांना आणण्याचा प्रयत्न करूया सगळेजण मिळून. युथ म्हणजे तुमच्या लक्षात आलं का ज्यांचं वय 25 ते 35च्या आतमध्ये आहे. जास्तीत जास्त 22च्या पुढे धरा. 22 पासून 35च्या रेंजमधली जी मुलं आहेत, रेंज आहे, यंग आहेत, लग्नही नाही झालेलं, परंतु काहीतरी करायची इच्छा असणारी लोक एकत्र करूयात. मी सुद्धा 23 वर्षाचा असताना DXN जॉईन केला होता. त्यामुळं एक एनर्जी असते, एक पॉवर असते आणि त्या युथ लोकांपर्यंत या पद्धतीचं प्रेझेंटेशन नक्की पोहोचवा. हा शेअर करा व्हिडिओ त्या लोकांना. बाबा रे, तुला करिअर म्हणून बघायचं असेल तर बघ. आणि त्यामध्ये कुठेही विरोधाभास निर्माण करू नका. कोणती फाईट नका करू. तू करतो ते चुकीचं आहे. नाही, तू करतो ते पण बरोबर आहे. जा तू अभ्यास कर. पण अभ्यास करता करता एक व्यक्तीला रिक्रूट करायला सुरू कर. अभ्यास करता करता 4 लोकांची नावं दे आणि त्यांना आम्ही तुझ्या टीम मध्ये तयार करू आणि ती डेव्हलप होतील. कदाचित ग्रॅज्युएशन कंप्लीट होता होता तुझा इन्कम महिन्याचा 50,000 आलेला असेल. अशा पद्धतीने तरुण पिढी आपण आणूया पुढं. मोठी ताकद लावूयात. सर्वांना शुभेच्छा देऊयात. कड मॅडम तुम्ही बोलणार का 2 मिनिटं? कड मॅडम म्यूट ओपन करा. आणि क्षीरसागर सर तुम्ही पण म्यूट ओपन करा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हो, आजची मीटिंग खूपच जबरदस्त झाली सर. आणि नक्कीच कुठलाही इन्कम असेल, कुठलाही जॉब असेल तर तो परमनंट नाहीये. मग आपण DXN जॉईन केलं तर जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. म्हणून नक्कीच सर्वांनी DXN जॉईन केलं पाहिजे आणि नक्कीच हा बिझनेस पण सगळीकडे सगळ्या घराघरात सगळ्या गावागावात पोहोचवलं पाहिजे. थँक्यू सर. येस, येस, येस. फंटास्टिक. एक लास्ट म्यूट आपण ओपन करूयात. मोहन क्षीरसागर सर तुम्ही तुमचं म्यूट ओपन करा. चॅट बॉक्स मध्ये खूप काही लिहिलेलं आहे. तुम्ही बोला, तुम्ही तुमचे मत व्यक्त करा नक्कीच. काय करायचं सर आता सांगा. तुमचं तर छान वाटलं मला त्या दिवशी बोलणं एकदम. क्षीरसागर सर आस्क टू अनम्यूट तिथं म्यूट वरती क्लिक करा. हॅलो, हॅलो. अच्छा, लास्ट म्यूट ओपन करूयात. सर व्हिडिओ तर ऑन आहे तुमचा पण म्यूट का नाही ओपन होत? विवो लिहिलेलं आहे तुम्ही. हो, तुमचा म्यूट ओपन करा, एकदा ट्राय करा. ओके, रणपिसे मॅडम प्रोग्रामची एंड करूयात. रणपिसे मॅडम तुम्ही बरोबर प्रोग्रामचं क्लोजिंग करा. येस. हा ऐकतोय सर. कल्पना मॅडम गुड. येतोय का आवाज? सरांचा झाला सर. हा. हा सरांचं सर म्यूट ओपन करा. बोला बोला. क्षीरसागर सरांना देऊ यार बोलायला. हा, पुढचे द्या, तर द्या. स्टुडंट. या आता क्षीरसागर सर नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. अतिशय सुंदर. आणि मी पहिल्यापासून तुम्हाला उगवता सूर्य का म्हणतोय त्याचं कारणच आहे. DXN जे आपलं सिम्बॉल आहे त्याच्याप्रमाणेच अगदी तुमचे जे लेक्चर असतात त्याच्याप्रमाणेच आहे. आणि हे लेक्चर ऐकताना परत परत उत्स्फूर्तपणे
आणि शक्ती येते. आणि हे शक्ती येत असताना सर आपल्या जवळ आहेत आणि कायमस्वरूपी आमच्या जवळ राहणार आहेत. आणि तुमचं हे मोलाचं योगदान कधीही वाया जाणार नाही. कारण तुमचे मला थीम एकच आवडले, की तुमचं एम असं आहे, की 10 लाख लोकांना मी निरोगी जीवन देणार आहे. हे हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कायम तुमच्या बरोबरच आहोत आणि आम्ही येस फुल सर. सहकार्य करणार आहे. एवढं बोलून मी ओके पॉवरफुल सर. पॉवरफुल जबरदस्त जबरदस्त सर. ओके, थँक्यू सो मच सर. ओके. मनापासून आवडलं तुमचा अभिप्राय आणि नक्की मी तुम्हाला सर्वांना सांगतो मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण मिशन, एम आणि आपल्या जीवनामध्ये विजन स्टेटमेंट तयार करून नक्की काम केलं पाहिजे. येणाऱ्या 3 महिन्यात तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, येणाऱ्या वर्षभरात काय अचीव्ह करायचे पुढील 5 वर्षामध्ये तुमचे आयुष्य, जीवनशैली कशी असेल ती व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. बघायला सुरू करा आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. कल्पना मॅडम, यू आर द लास्ट. येस, स्टार्ट. तुम्ही बोला. कल्पना गुड रणपिसे मॉर्निंग मॅडम, सर, स्टार गुड डायमंड. मॉर्निंग. खूप गुड सुंदर मॉर्निंग. सुंदर आजची गुड मॉर्निंग मीटिंग. मॅडम. खूप आणि नेहमीच तुमच्या मीटिंग चांगल्या सुंदर असतात आणि आम्हाला एक एनर्जी देऊन जातात. काय म्हणजे तुमचे शब्द ना शब्द म्हणजे आमच्यासाठी एक टॉनिक आहे, टॉनिक. आणि हे टॉनिक घेऊन आम्ही घराघरात पोचतो. आणि खरंच ग्रेट. आहे डिएक्शन म्हणजे ना काळाची गरज. आपण म्हणतो ना की काळाची गरज आहे, की आपण कुठलेही बिझनेस करा किंवा नोकरीला जा, तो पैसा आपल्या पर्यंत तो टिकत नाही किंवा आपल्याला तो पुरत नाही. मग साईड बिझनेस काहीतरी असावा. तर डिएक्शन म्हणजे आपण म्हणतो ना हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस हे सगळं आपल्याला देऊन जातो. आणि डिएक्शन म्हणजे असं आहे की एक समुद्र आहे, बरोबर ना. तुम्हाला येस. पेल्यावर घ्यायचंय, ग्लासवर घ्यायचंय, लोटावर घ्यायचंय, बादलीवर घ्यायचंय, ड्रमवर घ्यायचंय किंवा की पाईपलाईन त्याहीपेक्षा टाकायची. घ्यायचंय की पाईपलाईन टाकायची, हे तुमच्यावर आहे. अगदी कोणाला वाटतं मी 10,000 कमवू शकतो, कोणाला वाटतं 20,000. प्रत्येकाच्या कॅपॅसिटी प्रमाणे तो कमवतो, पण हा तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे, बरोबर ना. एक्झॅक्टली. तर डिएक्शन असं आहे ना की म्हणजे मला तर असं वाटतं की थांबूच नाहीये, नाही का. प्रत्येकाला जाऊन ओरडून ओरडून सांगा रे बाबा रे, ये इकडे, नाही का. इकडे ये आणि बघ हे डिएक्शन काय आहे. कमी कमी नॉलेज तरी घ्या, तो अनुभव क्या तरी बात घ्या. है. अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की डिएक्शनची ताकद काय आहे. येस, येस, आणि येस. खरंच तर आजचा लेक्चर खूप खूप छान आहे. खरंच हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांना आपण पाठवला पाहिजे, म्हणजे युथला तरी. आता जे आहेत 22 वर्ष 23 वर्ष नक्कीच. जे शिक्षण घेतात आहे आणि शिक्षण घेत घेत जर त्यांनी ह्याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर नक्की त्यांचं जे शिक्षण आहे ते फ्री होईल, हे तर मला वाटतं नक्कीच, की नक्कीच. आणि हळूहळू एक क्रायसिस ह्याच्यातून ज्याला म्हणतो इन्कम आपण, वाढला. पुढे जाऊन काहीही घडू शकतं, त्यावेळेला त्यांचा एक काही अदरवाईज घडू इन्कम सोर्स शकतं. तयार ठेवणं. येस, नेहमी येस लक्षात सर, ठेवायचं, की येस जर सर. इन्कम सोर्स एकच असेल तर रिस्कमध्ये आहोत आपण. त्यामुळे सोर्स ऑफ इन्कम वाढवणं फार इम्पॉर्टंट आहे. खूप छान रणपिसे आता मॅडम. अशी थँक यू सो मच कल्पना येस मॅडम. सर, येस. सर थँक्यू उद्याचं थँक्यू अनाउन्समेंट सर्वात थँक्यू. महत्वाचं आहे. उद्या सर्वांनी वेळेमध्ये या 12:30 वाजता पुणे ब्रांच ऑफिसमध्ये. उद्याचा प्रोग्राम आहे, जो आपला नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतोय शिलाजीत, त्याच्यावरचं खूप सुंदर प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. आणि फर्स्ट टाईम आम्ही एक प्रयत्न करत आहोत, की जी लोकं उद्याच्या प्रोग्राममध्ये येणार आहेत, त्या सर्वांना आम्ही नोट्स देणार आहोत, मराठीतून. येस. क्या ओके बात है! ओके. इतक्या सुंदर नोट्स तयार झालेल्या आहेत, मस्त की मस्त मलाच वाचल्यानंतर मस्त सर. समाधानकारक वाटलेलं आहे ते. नक्कीच भेटूयात उद्या सगळेजण 12:30 वाजता पुणे ब्रांच ओके सर. ऑफिसमध्ये वेळेमध्ये या. थँक्यू थँक थँक्यू यू सो थँक्यू मच. सर. थँक्यू कुठूनही असाल तिथल्या थँक्यू लोकांना सो फोन मच. करा आणि सगळ्यांना बरोबर 12:30 वाजता पुणे येस सर, ब्रांच येस सर. ऑफिसमध्ये घेऊन या. थँक यू सो मच. भेटूयात उद्या ओके 12:30 ओके वाजता पुणे थँक्यू. ऑफिस. बाय. ओके ओके. हां.